स्थापकाय च धर्मस्य स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। हरिओम। ठाकूरांच्या आयुष्यामधले प्रसंग पाहता पाहता आपण अशा ठिकाणी येऊन पोचलो की आता ठाकूरांचे अनगणित अनुग्रहित होते, त्यापैकी काही प्रमुख शिष्य, ब्रह्मचारी शिष्य, प्रापंचिक शिष्य यांच्याबद्दल थोडी थोडी माहिती अशा दृष्टीने घेणं जरुरीचं आहे, कारण अवतारांचा जन्म हा शास्त्रांवर आपली श्रद्धा पक्की व्हावी म्हणून झालेला असतो. दुसरं त्याच्यामध्ये काही हेतू नसतो. धर्म उत्थापन हा एकच त्याचा हेतू असतो. साधनेमध्ये खूप शंका असतात, किंबहुना शंका यावा तशी अपेक्षाही असते. आपण अपूर्ण असतो, आपण परिपूर्ण नसतो. साधनेत पुढे जाताना काही गोष्टींचं वर्णन प्रस्थानत्रयीमध्ये येतं आणि कुठल्या तरी एका ग्रंथाने आपण सुरू करतो. ज्ञानेश्वरी म्हणजे गीता असेल, उपनिषद असेल, ब्रह्मसूत्र असेल. या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करताना वाटेत अडथळे येतात. नुकताच आपला गीतेचा 5वा अध्याय संपला. शाक्त पंथाची दीक्षा असलेले ज्ञानेश्वर आहेत, नाथपंथाचे आहेत. जाता जाता शक्तीवर बोलून गेले आणि बोलता बोलता सहज काही चक्रांवर बोलून गेले. चक्रांबद्दल अस्पष्ट आपण ऐकलेलं आहे, कुठेतरी योगांमध्ये लिहिलेलं आहे, योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि कुठेतरी एक आपली अंधुक श्रद्धा अशी आहे की कुठेतरी पाठीच्या मणक्याच्या जवळ ती 1 2 3 4 5 6 अशी काहीतरी चक्र असतात. आता प्रश्न असा येतो की हे वर्णन आहे की हे सत्य आहे. कुठेतरी असं वर्णन येतं की योनी बऱ्याच असतात. मनुष्य योनी आहे, प्राणी योनी आहे, ती आपण पाहतो, पण पिशाची योनी आपण पाहिलेली नाही. पण असते का, की कपोल कल्पित आहे? आणि विज्ञानवादी दृष्टिकोन या सगळ्या गोष्टींना खूप विरोध करतो, कारण जितका पुरावा तितका विश्वास असा त्यांचा ग्रह आहे. आणि त्यांना मिळालेला पुरावा हा अंतिम पुरावा, हा त्यांचा आग्रह आहे. अवतारांचं असं नसतं. अवतार येतातच मुळात त्या गोष्टी सांगायला ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नसतो, पण त्यांच्या अनुभवाने आपला विश्वास बसतो. आणि म्हणून रामचंद्रांचं चरित्र, रामकृष्णांचं चरित्र पाहणं हे या दृष्टीनं जरुरीचं आहे की शास्त्रातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी ठाकूरांनी दाखवल्या, सांगितल्या आणि पूर्ण करून घेतल्या. फार कमी वेळेला असे अवतार झालेत की अवतार स्पष्टपणे काही गोष्टींबद्दल बोलत आहेत. बऱ्याच अंशी ज्ञानदेवांनी अमृतानुभवामध्ये पुष्कळ वर्णन ज्ञानाचं केलेलं आहे, ज्ञान अवस्थेचं केलेलं आहे, आत्म्याचं केलेलं आहे, परमात्म्याचं केलेलं आहे. पण येणाऱ्या अनुभवात मात्र प्रत्येकाने हात आखडता घेतलेला आहे. गोंदवलेकर महाराजांनी नामाबद्दल सांगितलेलं आहे, बरेचसे प्रसंग सांगितले आहेत, त्यांचे घडलेले काही आपल्याला चमत्कार पाहायला मिळालेले आहेत. पण स्वतः गोंदवलेकर महाराजांनी काही गोष्टी सांगितल्यात अशा दृष्टीने की माझं अमुक अमुक चक्र उदयान्वित झालं, मी इकडून इकडे गेलो, असं विधान फारसं आपल्याला कुठल्या संतांच्या बाबतीत मिळत नाही. तुकारामांच्या संपूर्ण ग्रंथामध्ये विठ्ठलाची भक्ती आपल्याला दिसून, विठ्ठलमय झालेले तुकाराम दिसून येतात, पण कुठेही मी इथं आहे असं विधान आपल्याला सापडत नाही. ठाकूर हे एकमेव असे अवतार आहेत की ज्या अवतारामध्ये आपल्याला अनेक वेगळ्या वेगळ्या अवस्था, उदाहरणार्थ नवविधा भक्ती आपण पाहिलेली आहे, पण नवविधा भक्ती असते कशी हे फक्त ठाकूरांनी दाखवून दिलं. आणि एकाच वेळेला एकाच व्यक्तीच्या शरीरामध्ये 9च्या 9 किंबहुना वैष्णवांच्या 5 पैकी 5 भक्ती एकाच वेळेला उदयाला आलेली ठाकूर ही चैतन्यानंतर झालेली एकमेव अवतार असा होता तो. म्हणून ठाकूरांच्या अवतारामध्ये अभ्यास करताना सतत जागृत राहून आपण हे बघायचं आहे. आणि किंबहुना त्यांचं चरित्र पाहण्याचा हेतूच मुळात कथा ऐकणं असा नाही आहे. कथा हा वेगळा प्रकार आहे. रामकथा असते, हरिविजय कथा असते. कथा ही श्रद्धा वाढवण्यासाठी असते.
अवतारांची कथा जी असते, अवतारांचं वर्णन जे असतं ती श्रद्धा वाढवण्यासाठी नसतं. अवतारांचे वर्णन जे आहे ते शास्त्रामधला सबळ पुरा म्हणून त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. आणि आपण पाहत होतो की ठाकूरांच्या ज्या काही शिष्या होत्या, अनुग्रहित होत्या, त्यांच्या आजूबाजूला ज्या आल्या, त्या सर्वांचा तसा विधिलिखित असल्यामुळे ते सगळे ठाकूरांच्या संपर्कामध्ये आले होते. खूप दुरून लोकं आली, राजस्थानवरून आली, गुजरातवरून आली, दक्षिणेकडून आली, पंडित लोक येऊन गेले, ज्यांनी आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नाही असे येऊन गेले. अनुग्रह प्रत्येकावर होत गेला. पण या अनुग्रहातून नेमकं काय काय शास्त्र कोणतं सिद्ध झालं ते पाहण्यासाठी आत्मचरित्र पाहायचं. आपण पाहिले की ठाकूरांची अनुग्रहित असलेली गोपालमा हिचं थोडंसं वर्णन आपण गेल्या वेळेला पाहिलं. गोपालमांना गोपालमा म्हणायचं कारणच अघोरीमणी देवी असं त्यांचं नाव होतं. खरं म्हणजे त्यांचं नाव अघोरीमणी देवी होतं. गोपालमा म्हणण्याचं कारणच असं होतं की त्या शेवटपर्यंत, त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना गोपालाचं दर्शन घडत गेलं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की जी इष्टदेवता असते त्याच इष्टदेवतेचं तीच इष्ट मानून आपण ध्यान किंवा धारणा केली पाहिजे. याबाबत ठाकूरांचा आग्रह असे. इष्ट बदलू नये, इष्टावरच श्रद्धा ठेवावी. आणि म्हणून ठाकूर बऱ्याच जणांना विचारत असत तुझं इष्ट काय आहे. जर एखाद्याला इष्ट सापडलेलं नसेल तर ठाकूर स्वतः सांगत तू हे इष्ट ठेव. कारण ठाकूरांना सगळं आरशासारखं स्वच्छ दिसत असे समोर आलेल्या पुरुषाचं, स्त्रीचं, जो कोणी आलेलं असेल साधक त्याला ते सांगत असत. गोपालमा ह्या बालगोपालाच्या, जसे सूरदास होते तशा ह्या बालगोपालांच्या इष्ट असल्यामुळे बालगोपालांचं इष्ट त्यांनी ज्या पद्धतीने मनामध्ये घेतलं होतं ते असं होतं की जवळजवळ सतत 30 वर्ष अखंड जप केल्यानंतर त्यांच्या मनातली इष्टदेवता सिद्ध पावली होती. सिद्ध पावल्याचा परिणाम इतकाच झाला होता की गोपालमा जिथे होत्या तिथे त्यांना बालकृष्ण नुसता दिसत नसे. गोपालमा ह्या स्वतः बालगोपालाला एखादा घरामध्ये लहान मुलगा असावा अशा पद्धतीनेच वाढवत होत्या. आणि हा अनुभव लोकांना उन्मनी अवस्थेमध्ये काही काळापुरता येतो. गोपालमांना हा काही महिन्यांकरता येत होता. म्हणून गोपाल खेळतोय, गोपाल पडतोय इतकंच नव्हे तर गोपाल त्रास देतोय. कारण जपाला बसल्यानंतर गोपालांनी गळ्यामध्ये हात टाकून गोपालमांची मान जी आहे ती एका बाजूला केल्यामुळं ती माळ जी होती ती एका बाजूला पडली. म्हणून त्या चिडून गोपाळाला म्हणायचे की गोपाळा तुझंच नाव घेतोय आणि तूच मला नाव घेऊ देत नाहीस. असा संवाद त्यांचा गोपाळाबरोबर चालायचा. आणि यामध्ये अतिशयोक्ती अजिबात नाही. कारण जर हे त्यांना वाटत असेल तर ठाकूरांची अवस्था अशीच होती. कारण जेव्हा पहिल्यांदा त्या भेटीला आल्या आणि त्या भेटीला आल्यानंतर त्यांनी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की गोपालाला मी घेऊन ठाकूरांच्याकडे गेले आणि गोपालांचे दोन्हीच्या दोन्ही पाय माझ्या छाताडावर तो धाड धाड मारत होता. कशीबशी मी गोपाळाला घेऊन त्यांच्याकडे पोचले. आणि म्हणून त्या अवस्थेमध्ये जेव्हा त्या समोर आल्या तेव्हा ठाकूर स्वतःच भाव अवस्थेमध्ये गेले, समाधीमध्ये गेले. आणि गमतीचा भाग म्हणजे ठाकूर साधारण 2-2.5 तासांनी भानावर आले. पण गोपालमांची अवस्था अशी होती की गोपालाला घेऊन त्या ज्या खोलीमध्ये ठाकूर बसले होते, जिथं लोक बसलेली होती, त्या लोकांचं अजिबात भान नसल्यामुळं आपल्या गोपाळाला खेळवत खेळवत त्या पूर्ण खोलीमध्ये त्या नाचत होत्या. यातला आता जो नृत्य किंवा नाच हा जो भाग आहे हा वैष्णवांचा अविभाज्य भाग आहे. आपण त्या पद्धतीचं कीर्तनामध्ये आपल्याकडे नाच आहे, कीर्तनामध्ये आपल्याकडे नाच आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला भाव अवस्थेमध्ये आपण असतो त्यावेळेला आपल्या शरीराचं आपल्याला भान राहिलेलं नसल्यामुळे या शरीराला जे हिंदोळे बसतात त्याला आपण नाच असं म्हणतो. पण ते परमेश्वराच्या चरणी लीन झाल्यामुळे असतात. आणि ठाकूरांच्या आयुष्यामध्ये ठाकूरांनी इतका सुंदर ताल धरून नाच केलेला आहे, इतका सुंदर ताल धरून नाचलेले आहेत. आणि गमतीचा भाग म्हणजे नरेंद्र आणि त्याचे मित्र याच विषयावर ठाकूरांना भेटायच्या अगोदर चर्चा करत होते. नरेंद्रांचं जरा सडेतोड प्रकरण असायचं. त्यामुळे जेव्हा विचारलं तेव्हा म्हणाले की अरे मोठी माणसं नाचतात कशी काय, लहानांचं एक समजू शकतो आपण. लहान मुलं बागडतच, त्याला काही आवडलं की काय खायला दिलं की तो नाचतच बाहेर जातो. आपण नाचत नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराचं इतकं भान आहे की आपण आपला आनंदसुद्धा फार मर्यादित पद्धतीने व्यक्त करतो. तेव्हा ज्याची चर्चा चालली होती त्यावेळेला कोणीतरी म्हणाले की अरे अमुक अमुक आहेत बा, त्यांचं खूप वजन आहे, खूप मोठा माणूस आहे म्हणे, तो पण म्हणे वैष्णव असल्यामुळे तो नाचतो. आणि मग त्यावेळेला या चर्चेमध्ये असं ठरलं
की नरेंद्राने एक वाक्य म्हटलं. नरेंद्र म्हणाले, गेंड्यासारखी असणारी माणसं नाचू शकतात हे मला पटतच नाही म्हणाले, कारण एवढे मोठे वाढलेले असतात ते खुंट आणि ते नाचतात, असं कसं होईल. पण ह्या नाचावर ज्या लोकांनी आक्षेप घेतला होता, नरेंद्र धरून, शारदानंद स्वामी धरून, राखाल स्वामी धरून, ब्रह्मानंद महाराज, हे सगळेच्या सगळे जेव्हा ठाकूरांना नाचताना बघायला लागले तेव्हा त्यांना पहिल्यांदा असं लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. किती वेगळा होता ठाकूरांचा नाचण्याचा प्रकार किंवा या गोपालमांचा नाचण्याचा प्रकार, की ठाकूरांना नाचताना आपल्याला बघायला मिळावं म्हणून लोकांना माना वर वर करून बघायला लागायचे, इतकी गर्दी बाजूला झालेली असायची. ठाकूर मध्ये असायचे आणि ठाकूर नाचत असताना त्यांच्या बाजूला, इमिजिएट बाजूला जी लोकं होती त्यातली बरेचसे लोक त्या थोड्या वेळाच्या नाचानंतर जमिनीवरच पडलेली असायची, इतकी ती भावसमाधीत जायची. आणि ठाकूर नाचत असताना आपल्या डोळ्यांच्या पापण्यासुद्धा लावू नयेत असं प्रत्येकाला वाटायचं, इतकं सुंदर त्यांचं नृत्य होतं. आता साधारण आपल्याला रासाची कल्पना येते. रास म्हणजे कुठेतरी आपण बघत असलेला कुठला तरी टी व्हीवरचा रास असेल असं कुठेतरी डोक्यात संकल्पना असते. पण परमेश्वराच्या चरणी लीन झाल्यानंतर शरीराला जे काही हेलकावे बसतात, तो जो काही नृत्य आहे ते नृत्य कशा प्रकारे बाहेर येतं हे बघण्यासारखे. आणि वैष्णवांसाठी भक्तिरसामध्ये भिजून जायचं असेल तर त्या व्यक्तीला नृत्य हा अविभाज्य भाग ठरतो. नरेंद्रांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे. स्वामी विवेकानंदांनी जेव्हा त्यांना विचारलं की भक्तीवर तुम्ही जोर देत नाही, स्वामीजी म्हणाले, मी जर भक्तीवर जरा जोर दिला ना तर मला बोलणं अवघडून जाईल आणि माझं बोलणं अवघडून जाईल याच्याबद्दल फारसं काही विचार करायचं नाही, तुम्हाला ऐकणं अवघडून जाईल, कारण तुम्ही सुद्धा ऐकण्याच्या स्थितीत राहणार नाही. एकदा म्हणाले, चुकून भक्तीवर बोलून गेलो, एक बाई घर सोडून निघून गेली अमेरिकेमध्ये. सहस्त्रद्वीप 1000 आयलंड पार्कमध्ये एक बाई आल्या होत्या. विवेकानंदांचं भक्तीवरचं त्यांनी ऐकलं, फक्त प्रवचन ऐकलं, त्यानंतर त्या बाईने सगळं घरदार सोडून दिलं होतं. असा परिणाम त्यांचा त्या भक्तीचा होऊ शकतो, कारण ते हृदयाचं झालेलं बोलणं असतं. त्याच्यामध्ये कुठेही पांडित्य नाही आहे, कुठलाही त्याच्यामध्ये दुसरा प्रकार नाही, फक्त भाव. आणि म्हणून या गोपालमा जेव्हा ठाकूरांच्याकडे यायच्या आणि नाचायच्या त्यावेळेस गोपाळाला पकडायला जायच्या, लोक पाहत होते की ही बाई गोपाळांना पकडतीये, त्यांना फक्त हात दिसायचे, गोपाळ दिसत नव्हता. आणि नंतर ती लगेच म्हणायची की इतकी ती लबाड आहे बघा, मला पकडू नये म्हणून कुठे गेला, रामकृष्णांच्या शरीरात गेला. आता तो गेला ग बाई, बरं झालं म्हणून बसली, तो पण शरीरातून बाळगोपाळ बाहेर यायचे. आणि हा खेळ ठाकूरांच्या डोळ्यासमोर चालला होता. आणि ठाकूर सगळ्यांना म्हणायचे, गोपालमाची अवस्था इतकी उच्च आहे की ही अवस्था लवकर बंद झाली तर बरं, नाही तर ही मरून जाईल. आणि म्हणून जेव्हा औषध मागायला गोपालमा आले आणि म्हणाले ठाकूरांना की ठाकूर मला सारखा काहीतरी वाताचा त्रास होतोय, काहीतरी द्या, तर म्हणाले आहे म्हणून जिवंत आहेस, हा वाताचा त्रास आहे म्हणून तुला शरीराचं भान आहे. जर हा वाताचा त्रास गेला तर तू 21 दिवसाच्या आत या पृथ्वी तलावर राहणार नाहीस, कारण तू भक्तिरसामध्ये इतकी बुडून गेलेली आहेस. अशा या गोपालमांनी ज्या ठिकाणी त्या राहत होत्या ते ठिकाण भयंकर होतं. पडका वाडा पडलेले सगळे झाडं तिथं असायची भरपूर. आत काही फारशी व्यवस्था नव्हती. साध्या गवताची बनवलेली गादी वगैरे या बाई वापरायच्या. पण आपल्याकडे काय आहे आणि काय नाही, परसात आलेली भाजी आणायची, त्याच भाजीचे जेवण करायचं. पण जेवण इतकं उत्कृष्ट करत होत्या, त्याचं वर्णन ठाकूरांनी फार सुंदर केलं. ठाकूर म्हणाले, ही वैकुंठातली स्वयंपाकीन आहे, ही वैकुंठामध्ये नारायणाला जेवण घालू शकते इतकं तसा तिचा हात आहे. म्हणून दरवेळेला पहिल्यांदा तर शंका येऊपर्यंत गोपालमा आल्या की ठाकूर म्हणायचे, खायला काय आणलेस. सतत 3 महिने ही गोष्ट चालली होती. 3 महिन्यानंतर मग शेवटी त्या म्हणाल्या की गोपाला नुसतंच खात बसलायस, मला काय सांगणार बिगणार नाहीस तू. आणि मग ठाकूरांनी उपदेशाला सुरुवात केली. आणि मग ठाकूरांनी सांगितलं की इथं जो आहे तोच गोपाल आहे, तुला माहिती झालेला आहे म्हणाले. आणि मग त्यांनी ठाकूरांची सेवा चालू केली. शारदा मातेंच्या बरोबर राहायच्या. शारदा मातांना जितक्या या स्त्रिया तिथं शिष्या म्हणून आल्या त्या सगळ्यांची संगत सोबत लाभली. असंख्य लोक यायची, जेवायला बसायची, कोणी खायला आणायचं, कोणी आणायचं नाही, कोणी जेवायलाच नुसतं यायचं. अशी सतत जेवणं चाललेली असायची, खाणं चाललेली असायची. एकदाही आपल्या पायाचं नखसुद्धा शारदा मातेने कोणाला दिसू दिलं नाही. त्या सतत त्या किचनमध्ये असायच्या. त्यावेळेला त्यांना मदत करण्यासाठी या गोपालमा तिथं असायच्या. त्यांना ठाकूरांचं जेवण
त्या बनवायच्या, त्यांचं जेवण ठाकूरांना चालायचं. ते झालं की नंतर मग त्या आपल्या स्वतः शुद्ध करून घ्यायच्या, त्याच्यानंतर आपलं जेवण बनवायच्या आणि मग जेवण जेवायच्या. कधी विचारलं गोपाल मग भूक लागली असेल, म्हणायचे नाही, गोपाल सांगेल त्यावेळेला जेवेन. आयुष्य गोपालमय होऊन गेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा त्यांनी ठाकूरांना सांगितलं, गोपाला, ते त्याला गोपाल मा म्हणायचे आणि ती त्यांना गोपाल म्हणायची. नातंच वेगळं होतं. ते म्हणायचे, गोपाला माझ्याकडं कधी येणार आहेस तू? ठाकूर म्हणाले, येतो. आणि असंच एक दिवस ठाकूर आपला शिष्य आणि आपला दैवी पुत्र, स्पिरिच्युअल सन, कोण? ब्रह्मानंद महाराज. ब्रह्मानंद महाराज जेव्हा आले पहिल्यांदा ठाकूरांना भेटायला, त्याच्या अगोदर 1 महिना कालीमातेने दृष्टांत दिला होता. दृष्टांत असा होता, कालीमाता स्वतःच म्हणाली, काय अधिकार असेल बघा, कालीमातेशी आपण बोलतो तसं बोलत असायचे ठाकूर. कालीमाता म्हणाली, तुला मी आता एक मुलगा देणार आहे. वाक्य संपायच्या आत अंगावर शहारा आला रामकृष्णांच्या. ते म्हणाले, अजून या शरीरामध्ये हा विटाळ? म्हणाले, तो मुलगा नव्हे, तसा येणार नाही, तो दुसऱ्यांचा मुलगा आहे, पण तुझा मानसपुत्र आहे. आणि त्याच्याबरोबर 1 महिन्याने राखाल आले. 21 वर्षे वयाचे स्वामी ब्रह्मानंद जेव्हा आले, तेव्हा आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपण आपल्या वडिलांकडं आलो आहे. जवळजवळ 1 वर्ष ते 4 वर्षाच्या मुलासारखं वागत होते. ब्रह्मानंद महाराज कॉलेजला जाणारा तरुण, पण रामकृष्णांच्याकडे आल्यानंतर रामकृष्णांच्या मांडीवर बसायचे. इतकंच नव्हे तर रामकृष्णांना, त्यांना ब्रह्मानंद महाराज 21 वर्ष वयाचा मुलगा, त्याला खांद्यावर घेऊन जायला लागायचं. इतका लहान मुलांसारखा हट्ट असायचा. नातंच तसं होतं. जवळजवळ त्या अवस्थेतून उतरायला 1 वर्ष लागलं ब्रह्मानंद महाराजांना. अशा या ब्रह्मानंद महाराज त्यांच्याजवळच थांबायचे. लग्न झालेलं होतं, लग्न झालेलं असूनसुद्धा ते राहायला यांच्याकडेच असायचे. खूप काळजी वाटायची त्याच्या वडिलांना की याचं लग्न करून घेतलं ना, हा जाऊन त्या यांच्याकडे बसतो. मग हळूहळू ब्रह्मानंद महाराज, कारण मूळचे ब्रह्मानंद महाराज म्हणजे राखाल महाराज हे खूप गर्भश्रीमंत माणसाचे एकमेव पुत्र होते. आपली सगळी इस्टेट ज्या मुलांना सांभाळायची ते पोरगच त्या ठाकूरांच्या नादाला लागले. म्हणून एक दिवस ठाकूरांना भेटायला म्हणून आले आणि ठाकूरांना बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आले की हे काय साधंही व्यक्तिमत्व नाही आहे. मग कमीत कमी हा इथं राहिला तेव्हा भेटायला तरी यायला पाहिजे. म्हणून भेटायला यायला सुरुवात झाली. हळूहळू ब्रह्मानंदांची आई यायला लागल्या आणि मग एक दिवस त्यांची बायकोसुद्धा भेटायला आली. विश्वंभरी देवी तिचं नाव, विश्वेश्वरी देवी. आल्यानंतर ठाकूरांना मात्र सगळ्यात जास्त उत्साह होता फक्त त्या बाईंना भेटण्यासाठी. कारण मुलगा कोण आहे त्यांना माहिती होतं. ह्या कोणी नाही, हा गेल्या जन्मीचा गोप आहे. आता याचं लग्न झालेलं आहे, तेव्हा पुढे काय त्रास झाला तर फक्त बायकोकडून होईल म्हणून तिला फक्त बोलवलं, तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले काही हरकत नाही, सगळं व्यवस्थित आहे. राखाल म्हणाले मला नाही कळालं. ते म्हणाले तुला कळण्याची काही गरज नाही आहे, तू गोप आहेस, ती गोपी आहे, त्यामुळे काय फारसा त्रास होणार नाही, ती तुला काही बोलणार नाही. आणि त्याच्यानंतर कधीही त्या बाईंनी आपल्या नवऱ्याला आपला नवरा म्हणून बघितलंच नाही. ब्रह्मानंद महाराज संन्यासी झाले, विवाहित होते. राजा महाराज असं त्यांचं नाव होतं. विवेकानंदांनी त्यांना नाव दिलं होतं राजा महाराज, कारण त्यांचे व्यक्तिमत्व तसं होतं आणि सगळे आर्थिक व्यवहार किंवा एखादी गोष्ट व्यवस्थित करण्यासाठी त्यांचा हातखंडा असे, म्हणून त्यांचं नाव राजा महाराज ठेवलं होतं. अशा या राखाल किंवा ब्रह्मानंद महाराजांना घेऊन तरुण होते. ठाकूर म्हणाले चला गोपालमा खूप दिवस बोलवती, आपण एकदा तिकडे जाऊन या. त्यांच्याकडे गेले राहायला. गोपाल येणार म्हटल्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक जे काही बनवता येईल ते सगळं बनवलं. ठाकूरांना आपल्या हाताने खायला घातलं, कारण गोपालाला जेवायला द्यायला लागतं. म्हणून त्या दिवशी चक्क या बाईंनी गोपाळकाला घरामध्ये केला. ठाकूरांना गोपाळ समजून खायला घातलं आणि मग ठाकूरांची पहिल्यांदा शय्या बनवून दिली त्यांना एका खोलीमध्ये आणि त्यांना सांगितले की तुम्ही इथे झोपा. म्हणून त्या ठाकूर झोपलेत हे बघितल्यानंतर या बाई झोपायला गेल्या. वय त्यांचं त्यावेळेला 70 वर्ष होतं आणि ठाकूरांचं वय त्यावेळेला 45-46 वर्ष, 47 वर्ष होतं. 50व्या वर्षी ठाकूर गेले. जेव्हा तिथं ठाकूर राहिले तेव्हा ठाकूरांना प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी ते जात असत तिथली संपूर्ण त्यांना गोष्ट कळत असे. ठाकूर आले खोलीमध्ये झोपायला म्हणून जिथं झोपायला गेले त्या शय्येवर थोडे पौडले. राखाल बाहेरच तसंच थोडंसं एका सतरंजीवर दाराच्या जवळ झोपला. रात्रीची वेळ झाली होती आणि ताबडतोब रामकृष्णानं जाणवलं की 2 अत्यंत विचित्र काळा कभिन्न रंग असणारा भयंकर अशी बिभत्स 2 माणसं कोपऱ्यामध्ये बसलेली आहेत. ठाकूरांना लक्षात आल्यानंतर ठाकूरांनी नमस्कार केला आणि विचारलं काय आहे ते. दोघेच्या दोघं म्हणाले तुम्ही इथं नका येऊ, आम्हाला खूप त्रास होतो. ठाकूरांनी ओळखलं 2 पिशाच्च आहेत. नरेंद्रांना सुद्धा पिशाच्च दिसलेला आहे.
त्यांच्या अस्तित्वाबद्दल विवेकानंदांनी दुजोरा दिलेला आहे आणि रामकृष्णांनी तर प्रत्यक्ष त्याचं वर्णनच केलेलं आहे. त्यामुळे पिशाच्य असतं की नसतं या प्रश्नाबद्दल आता फारसं काही विचार करण्यात अर्थ नाही, कारण 2 संतांनी बघितलेली गोष्ट आहे. या दोघांना त्रास होतो म्हटल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आत्ताच्या आता इथून सोडून जावं आपण. पण ठाकूर तसे खूप विचारी होते. ते म्हणाले गोपालना एकटी राहते, तिला जर हे कळलं तर तिचं राहणं, कारण शेवटी बाई आहे, घाबरली, अमुक झालं, काय झालं तर त्रास व्हायला नको, कारण नेहमी जपात असणारी, पहाटे 2ला उठणारी, एकटी गंगेच्या स्नानाला जाणारी अशी ही स्त्री असल्यामुळे आपण फारसं काही बोलायला नको. म्हणून ते थांबले. राखालला उठवलं पहाटे पहाटे आणि म्हणाले आपल्याला निघायला लागेल इथून. विचारलं राखालनी काय झालं म्हणून, असं काय एवढ्या लवकर वगैरे. मग त्यांनी सांगितलं काल रात्रीपासून म्हटले दोघे तिथं बसलेले आहेत, ते काही फारसं करणार नाहीत आपल्याला, कारण त्यांची तितकी ताकद नाही आहे. वाईट वाटतं त्यांना, या योनीत अडकलेल्या आहेत, त्यांना आपल्यासारख्यांचं दर्शन सहन होत नाही, त्यांनी त्रास होतो त्यांना. आणि ठाकूर म्हणाले याची आणखीन त्याच्या पुढे एक वाक्य ठाकूरांनी सांगितलं आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणाले या भिंतीच्या पलीकडे ब्रिटिश लोकांची रेजिमेंट आहे, ब्रिटिश सोल्जर्स आहेत. ते आपलं अभक्ष भक्षण करून त्याची हाडं तिथं टाकतात खाल्लेली. त्या हाडांवर हे दोघं जगलेले आहेत, कारण पिशाच्य हे नजरेने जेवतात, ठाकूरांनी सांगितलेलं वाक्य आहे. आणि म्हणाले म्हणून हे दोघं इथं राहिलेले आहेत, कारण त्यांना नेहमी जेवण मिळतं तिथे. तेव्हा आपण त्याच्यात पडायचं काही कारण नाही आहे, आपण इथून निघून जाऊया. हा प्रसंग गोपालमानच्या घरी घडला. गोपालमानची अजिबात ठाकूरांनी चर्चा केली नाही. राखालनी विचारल्यानंतर ठाकूर म्हणाले की ती गोपालमा आहे, त्यामुळे तिला काय होत नाही, तू त्याची काही काळजी करू नकोस, फक्त आपण बोलण्याची काही गरज नाही आहे. अर्थ सांगण्याचा मुख्य मथित अर्थ असा आहे की ज्या पातळीवर ठाकूर असायचे त्या पातळीवरून संपूर्ण विश्व त्यांना तिन्ही कालामध्ये दिसायचं. म्हणून ठाकूरांना भविष्यकाळ इतका स्पष्ट दिसत असे की पुष्कळ वेळेला ते भविष्यकाळातलं काहीतरी सांगून जात असत आणि त्यातल्या कोणालाच त्यावेळेला त्याची कपर्दिक कल्पनासुद्धा नसे. ठाकूरांना असं स्पष्टच विचारलं गेलं, अवतारांचा अभ्यास कशासाठी करायचा असतो हे सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या गोष्टी की ज्या शास्त्रामध्ये आहेत आपल्याला माहीत नाहीत, पण अनुभवाने आपल्याला संतांच्या तोंडून ऐकायला मिळतात. षटचक्राबद्दल विचारल्यानंतर ठाकूरांना एकदा असं विचारण्यात आलं की ठाकूर तुम्ही आमच्याशी बोलता, आम्ही तुमच्याशी बोलतो, तुम्ही जेवता, मग तुमच्या अवस्थेमध्ये आणि आमच्या अवस्थेमध्ये फरक काय आहे? विचारणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते. 3 दिग्गज शिष्य बाजूला होते, ब्रह्मानंद महाराज, विवेकानंद, शारदानंद. या तिघांचं वर्णन स्वतः ठाकूरांनीच जीवनमुक्त असं केलेलं आहे. म्हणजे जन्मापासूनच मुक्त होते ते. अशा श्रेणीत असून त्यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर ठाकूरांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. ठाकूर म्हणाले सगळेच्या सगळे तुम्ही मूलाधार चक्राच्या आजूबाजूला फिरत असता. ज्यांना कामिनी कांचनाचा रोग जडलेला आहे ते मूलाधाराच्या फार पुढे जाऊ शकत नाहीत. आणि मूलाधारानंतर स्वाधिष्ठान आहे, त्याच्यानंतर मणिपूर आहे आणि त्याच्यानंतर अनाहत चक्र हृदयाच्या जवळ आहे. ठाकूर म्हणाले जेव्हा अनाहत चक्राला पोचतो, जोपर्यंत चारित्र्य शुद्धता नाही, जोपर्यंत ध्यान होत नाही, तोपर्यंत अनाहत चक्रापर्यंत पोचता येत नाही. आणि पोचल्याची पहिली खूण म्हणाले ठाकूर सगळीकडे आपल्याला अत्यंत तेजपुंज गोष्टी दिसायला लागतात. विवेकानंदांनी मनातल्या मनात एक दुसरी खात्री करून घेतली. विवेकानंदांना त्यांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षापासून झोपताना जो डोळे बंद केल्याबरोबर एक तेजपुंज गोळा 2 डोळ्यांच्या मध्ये दिसत असायचा. आणि विवेकानंदांना एक खेळ करण्याची सवय लागली होती. ते त्या गोळ्याकडे बघत बसायचे, नंतर त्या तेजाचे असा तो गोळा फुटायचा, त्याचे छोटे 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 असे साधारण रस असावा तेजांचा, असे त्याचे तुकडे व्हायचे आणि ते पूर्ण त्यांच्या शरीरभर पसरायचे आणि मग ते झोपून जायचे. त्यांना असं वाटलं की बहुतेक प्रत्येकाला झोप येताना असंच होतंय, त्यामुळे त्यांना माहीतच नव्हतं की हे ध्यानाची प्रक्रिया आहे. ठाकूरांना सांगितल्यानंतर ठाकूर म्हणाले अरे वा वा. ते म्हटले का असं का वा, सगळ्यांनाच आहे. ते म्हणाले नाही, हे तुझं होतंय असं व्हावं म्हणून किती जन्म घ्यायला लागतात. असे विवेकानंद हे वर्णन ऐकत होते की तेजपुंज म्हणजे अनाहत चक्रापर्यंत विवेकानंद बालपणी पोचलेले होते. समोर ठाकूर म्हणत होते की मी अनाहत चक्रापर्यंत खाली येतच नाही. अनाहत चक्रानंतर विशुद्ध चक्र गळ्याच्या जवळ आहे आणि आज्ञाचक्र 2 डोळ्यांच्या मध्ये आहे. ठाकूर म्हणायचे मी नेहमी आज्ञाचक्राच्या वर असतो आणि मला जोपर्यंत विशुद्ध चक्रापर्यंत येत नाही तोपर्यंत मला इथे काही करता येत नाही, कारण वृत्तीज्ञानासाठी मला कमीत कमी विशुद्ध चक्रापर्यंत यावंच लागतं. आणि म्हणून आईने माझी सोय करून ठेवलेली आहे. काय अधिकार आहे पहा,
आईने माझी सोय करून अशी ठेवलेली आहे की समाधीत जाण्यापूर्वी मी एक वासना करतो. आपण वासनाक्षय खूप ऐकलेलं आहे. म्हणजे कैक जन्माने संपलेल्या नाही तेवढ्या वासना आमच्या पडलेल्या आहेत. ठाकूरांची परिस्थिती काय होती पहा, वासना शिल्लक नव्हती. म्हणून कालीमातेने अशी अरेंजमेंट केलेली होती, अशी योजना केलेली होती की समाधीत जाण्यापूर्वी ठाकूर एक वासना करत असत. साधारण वासना अशी असायची, मला तंबाखू खायची आहे, आणि अशा वासनेसहित ते समाधी अवस्थेमध्ये जायचे. त्या एका वासनेपोटी ते आज्ञाचक्रावरून परत खाली यायचे विशुद्ध चक्रापर्यंत, आणि मग त्यात ते हे सगळं काम चालायचं या पृथ्वी तलावरचं. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये षडचक्रांचं वर्णन, षडचक्रांचा अनुभव सांगणारे ठाकूर हे एकमेव अवतार आहेत. इतकंच नव्हे, साधकांच्या प्रश्नांना मर्यादाच नव्हती ठाकूरांच्या समोर. इतके नाठाळ काही लोक होते साधनेच्या दृष्टीने की काही लोकांनी ठाकूरांना, साधकांनी म्हणजे त्यांच्या शिष्यांनी विचारलं, ठाकूर एकदा समाधी लावून दाखवा की. हा विषय इतक्या सहजपणे गुरुसमोर शिष्य बोलू शकत नाही, पण ठाकूर अवतार होते, महाअवतार होते. आणि म्हणून ठाकूरांनी सांगितलं की मी सांगतो, वर्णन लिहून घ्या. पेन आणि वही घेऊन लोकांनी षडचक्राचं वर्णन कसं असतं हे बघण्यासाठी लिहायला सुरुवात केली. ठाकूरांनी सांगायला सुरुवात केली, मी आत्ता मूलाधाराजवळ आहे, इथं असं असं होतंय. आणि जितकं वर्णन आपण चक्रांचं ऐकलेलं आहे की इथे पाकळ्या किती आहेत, इथे बीजमंत्र कोणता आहे, तसाच्या तसा ठाकूरांनी सांगितलेला आहे. म्हणून नाथपंथी यांच्या तत्त्वज्ञानामध्ये, योगशास्त्रामध्ये सांगितलेली षडचक्र ही तशीच्या तशी आहेत. कपोलकल्पित वर्णन अजिबात नाही. त्या त्या चक्रांचा रंग सांगितला, त्या त्या चक्रांच्या पाकळ्या सांगितल्या, त्या त्या चक्रांचा आकार सांगितला, त्या त्या चक्रामध्ये असणारं बीजमंत्र सांगितलं. ठाकूर जसे जसे वर जात असत, अनाहत चक्रापर्यंत वर्णन करायचे, विशुद्ध चक्रानंतर स्वतः समाधीत जाऊन जायचे. समाधीतून आल्याबरोबर लोक म्हणायची, इथे येऊन थांबलोय आम्ही. दुसरं कोणी असतं तर म्हणालं असतं की झालं, आता काय मला बोलता नाही. ठाकूर म्हणायचे, अरे लिहून नाही घेतलं का, मी बोललो नाही का नंतर परत. एवढा मोठा अधिकार असणारी एकमेव अवतारी व्यक्ती म्हणजे ठाकूर आहेत. आणि म्हणून ठाकूरांचं वर्णन किंवा ठाकूरांचं आत्मचरित्र वाचण्याचा एकमेव कारण जर काय असेल, जर कोणाला गंभीर साधना करण्याची इच्छा असेल तर ठाकूरांचं चरित्र वाचावं. समर्थांनी मेलेलं मडं उठवलं अशा पद्धतीने जर कथा ऐकणार असेल तर संतांची चरित्र ऐकण्यामध्ये, वाचण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये सुद्धा काहीही स्वारस्य नाही. संतांच्या अवतारांच्या चरित्रामधून साधनेला गती ही मिळालीच पाहिजे, अन्यथा त्या चरित्र वर्णनाचा तो अपमान आहे. म्हणून ठाकूरांनी काय पद्धतीने आपल्या शिष्यांचा, आणि या शिष्यांमध्ये एक 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 गोष्ट घडत गेलेली आहे, त्यात कुठे ना कुठेतरी आपला समावेश आहे. गोपालना हे आपल्या दृष्टीने सगुण पूजेचं कळस आहे. ठाकूर नेहमी म्हणायचे, रात्री तारे बघितल्याशिवाय दिवसासुद्धा ते असतील हे कळत नाही. दिवसात दिसत नाहीत पण ते आहेत. हे कसं म्हणतो आपण, रात्री दिसतात म्हणून सगुण पूजा केल्यानंतर, ईश्वराचं तत्व कळाल्यानंतर मग त्या तत्वातून निर्गुण तत्वाकडे जाता येईल. पण जोपर्यंत तिथे पोचला नाही तोपर्यंत सगुण पूजेला पर्याय नाही. ठाकूरांची काही मतं जी आहेत ती साधनेच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहेत. म्हणून ठाकूर म्हणायचे, घ्या इष्टदेवता. त्या इष्टदेवतेला आपली देवता समजून तिला आपलं सर्वस्व सगळं संपूर्ण अर्पण करा. आणि नेहमी सांगत असत की तुमच्या श्वाससुद्धा या महामायेत ज्या काही गोष्टी चालल्या आहेत तिच्यासाठी वापरू नका. ठाकूरांना प्रश्न विचारले गेलेत. मिस्टर एम म्हणून जे होते, ज्यांनी ठाकूरांचं गॉस्पेल ऑफ रामकृष्ण हे लिहिलं, प्रत्येक दिवसाच्या वेळेसकट त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना ठाकूरांनी सांगितलेलं आहे स्पष्टपणे की जेव्हा जेव्हा तुम्ही जगामधलं कोणतंही तुमचं नेमून दिलेलं कार्य करत असता, तेव्हा ते कार्य करत असताना जर तुमचं मन इष्टदेवतेवर केंद्रित झालेलं असेल तर तुमचं काम इष्टदेवता करते, तुम्हाला करायला लागत नाही. प्रश्न असा होता की कामात गुंतलं असताना मग देव कसा आठवेल?
एकतर काम करेन, एकतर देव आठवेल. ठाकूर म्हणाले तसं होत नाही. ज्याला देव आठवला त्याचं काम देव करतो. म्हणजे तुम्ही देवाकडे, देव कामामध्ये, अशी योजना आहे असं ठाकूर म्हणत असत. म्हणून इष्टदेवतेवर त्यांचा खूप जोर होता. अशा या गोपालमा एकदा बलराम बोस म्हणून होते, त्यांच्या घरी एक उत्सव होता. हे बलराम बोस जे होते यांच्या घरी उत्सव असण्याचं कारण असं, कटक या गावामध्ये किंवा पुरी आणि कटक या गावांमध्ये बंगाल्यांची वस्ती फार दिवसांपासून आहे. त्यामुळे जगन्नाथाचा उत्सव तिकडे झाला की आपल्याकडे, जशी दुर्गापूजा तिकडं झाली की आपल्या घरी पण करतो आणि मग मंदिरामध्ये पण असते, गणपती घरी असतो आणि बाहेरही असतो, तसं जगन्नाथपुरीमध्ये उत्सव जगन्नाथाचा चालू झाला की बऱ्याच बंगाली घरांमध्ये जगन्नाथाचा उत्सव होतो. बलराम बोसांच्या घरी जगन्नाथांचा उत्सव असायचा. बलराम बोसांचं घरच मुळात पुण्यवान होतं. इतकं पुण्यवान होतं की त्या घरामध्ये लहान माणसापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेच्या सगळे भक्तीमध्ये बुडलेले होते. कोणा एकाचाही कशाला विरोध नव्हता. आणि त्याच्यावर कळस म्हणजे जर रामकृष्ण घरी येणार आहेत, ठाकूर येणार आहेत म्हटलं की त्या घराला फार उत्साहाचं उधाणच यायचं. अशा ठिकाणी तो जेव्हा उत्सव होता तेव्हा ठाकूर जवळजवळ 6-7 दिवस तिथं राहायचे. ठाकूरांची सगळी व्यवस्था केलेली असायची. आणि ठाकूर तिथे गेल्यानंतर जेव्हा सकाळी आणि संध्याकाळी भजनं व्हायची, त्या भजनामध्ये वैष्णव भजनं असायची ते. आणि त्या वैष्णव भजनामध्ये ठाकूर एकदा समाधीमध्ये जाऊन नाचायला लागले की त्याच्यानंतरचा जो काही प्रकार होता तो आपल्याला भोगता येऊन वर्षभर त्या घरातली माणसं आणि त्या आजूबाजूची माणसं वाट बघत बसलेली असायची. गमतीचा भाग असा झाला, असंच एकदा तिथे उत्सव चालू होता, भजन संपलं आणि सहज ठाकूर म्हणाले, अरे त्या गोपालमांना बोलवून आणा ना, इकडे उत्सव चाललाय, बिचारी ती येईल इकडे. मग लोकांनी विचारलं, ठाकूर गोपालमा कोण? सगळ्यांनाच माहिती होतं असं नाही. ठाकूर म्हणाले, गोपालमा म्हणजे गोपालची आई. म्हणाले नाही समजलं. गोपाल म्हणजे बालकृष्णाची आई. ते म्हणाले यशोदा. म्हटले यशोदाच आहे ती, तिला आणा बोलवून. निरोप धाडला गेला. त्या बाई म्हणाल्या कोण, कुठे, मी कुठे जात नाही वगैरे. तुम्ही सांगितले ठाकूर तिथे. ठाकूर आहेत म्हटलं तर म्हटले गोपाल तिकडे, मग बोलवता का? मी आलेच म्हणाले. गंमत अशी झाली की तिकडून त्या यायला निघाल्या बलराम बोसांच्या घरी. इकडे ठाकूर जवळजवळ 2.5 तास बालकृष्णाच्या मूर्तीच्या अवस्थेमध्ये एक हात वर एक पाय वर करून जमिनीवर उभे राहिले बसले होते समाधीमध्ये. लोकांना बालकृष्ण समोर दिसल्यामुळं लोक दिग्मूढ झाले होते की अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये ठाकूर बसलेले आहेत. आणि जेव्हा त्या आल्या तेव्हा बाकीच्यांनी सांगितले केवळ गोपालमासाठी हे सगळं केलेलं आहे ठाकूरांनी, पण त्या बाईंचा अधिकार किती असेल बघा. आल्या आल्या म्हणाले हे काय ठेवले, माझा गोपाळ असा नाही असा कुठेतरी एका ठिकाणी बसलेला. जाऊन सरळ खांद्याला हात धरला रामकृष्णांच्या आणि म्हणाले ठाकूरांच्या, असला कसला रे गोपाळ तू? मला खेळणारा मिळणारा गोपाळ लागतोय, असला अडकलेला गोपाळ मला नको आहे. त्या क्षणी ठाकूरांनी गोपाळाची भूमिका अदा केली तिथे. सुरुवातीला सुद्धा जेव्हा भावावस्थेमध्ये जेव्हा जायचे ठाकूर, तेव्हा फक्त ही गोपाल माच एक व्यक्ती अशी होती की ती सरळ येऊन म्हणायची, काय तुम्ही त्याचं कौतुक करता? एका ठिकाणी असा धाडारका उभा राहिलाय तो, काय करायची समाधी? माझा गोपाळ किती नाचतो, माझा गोपाळ कसा हसतो, माझा गोपाळ माझ्या हातून लोणी मागून खातो, या लाकडाचं काय करायचं आहे? इतक्या अधिकाऱ्यांनी गोपालमा ठाकूरांच्याबद्दल बोलत असायच्या. अशा या गोपाळमा वृंदावनला गेल्या होत्या ज्यावेळेला ठाकूरांचं देहावसन झालं. जसं कळलं त्याबरोबर या अत्यंत निराश झाल्या, नैराश्यात राहिल्यासारखं झालं त्यांना. ठाकूरांचा आवाज आला की यशोदा जिथे आहे तिथंच गोपाळ असणार आहे. कुठं असणार गोपाळ असून राहिलेली जवळजवळ 20-25 वर्ष त्या पुढं जगल्या. जेवढ्या जगल्या त्या काळामध्ये त्या केवळ गोपाळ आणि जप या 2 गोष्टीच करत होत्या. पुढे भगिनी निवेदितांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या भक्तीबद्दल असं सांगतात की ज्या वेळेला विवेकानंदांना भक्तीबद्दल अजिबात आदर नव्हता, नरेंद्र कालीमातेच्या दर्शनाला जात नसत, इतके ते कडक होते. ठाकूर म्हणायचे ह्याला सरळ करायचं म्हणजे कुत्र्याचं शेपूट सरळ केल्यासारखं आहे, असं आहे नरेंद्र. पण म्हणून जराजुरी कुणी काय बोलले की म्हणायचे नाही तुम्ही त्या भानगडीत पडू नका. हे सूर्याला हाताळणं हे प्रत्येकाचं काम नव्हे. आणि मग ठाकूरांनी मुद्दामून ह्या गोपालमांची नरेंद्रांची भेट घडवून आणली.
आणि ठाकूर तसे मिश्किल असायचे. ते नरेंद्रला म्हणाले, अरे तू भेटलायस का या बाईंना? त्या म्हणतात खूप भक्ती यांच्याकडे गोपाळ वगैरे आहे वाटतं असं म्हणतात ते. बघ बाबा, त्या मला पण गोपाळ म्हणतात, तू बघून घे. मग त्या बाई भेटल्या. आता स्वतः ठाकूराने सांगितलं, म्हटलं तू नाव नरेंद्र दत्त वगैरे. मग त्यांना नमस्कार केला आणि म्हणले, बाळ मी काय फारशी शिकली नाही रे राजा, मला एवढंच माहिती आहे या जगामध्ये फक्त एक गोपाळ आणि तू इथं बसला आहे. मला याच्या पलीकडे काही कळत नाही बघ. मी कुठलं पुस्तक वाचलेलं नाही, मला कशातलं काही कळत नाही. ज्या भावनेने त्या बोलल्या ते बघून विवेकानंद इतके कडक असूनसुद्धा म्हणाले की आई, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताना तर खरोखरच गोपाळ असेल. इतका प्रभाव नरेंद्रांसारख्या त्यांच्या मेंदूवर प्रभाव टाकणं हे सहसा कोणाला जमत नसेल. ठाकूरांची दमछाक व्हायची. अशी परिस्थिती होती गोपालमांची. या पुढे निवेदिता त्यांना भेटायला आल्या. निवेदिता त्यांना भेटल्याबरोबरच निवेदितांना कळालं की, कारण एक प्रश्न विचारला होता निवेदितांनी यांना, नरेंद्रनाथांना, की या गोपालमा म्हणजे काय प्रकरण आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की तुला सगुण ब्रह्माची प्रत्यक्ष मूर्ती बघायची असेल तर जाऊन त्यांना भेटून ये म्हणून निवेदिता भेटायला गेल्या होत्या. पहिल्या भेटीमध्येच एवढ्या त्यांच्या माई पडल्या. त्या म्हणाले की आई, तुम्ही कशा एकट्या राहता? ती म्हणाली, मी एकटी कुठं असते, गोपाळ आहे ना बरोबर. मग त्यांनी विनंती केली की तुम्ही इथं नका राहू, तुमचं वय झालं आहे, तुम्ही माझ्या घरी येऊन राहा. म्हणून निवेदितांच्या घरी त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची 12 वर्ष काढली. जायची वेळ आली त्यावेळेला गंगेकाठी होते. गंगेकडे बघत बघत त्यांनी आपलं प्राणत्याग केला. अशा या गोपालमा ह्या त्यांच्या एक प्रमुख अशा शिष्य आपल्याला म्हणता येतील. गमतीचा भाग असा होता की या गोपालमा तशाच बऱ्यापैकी स्ट्रिक्ट होत्या. म्हणजे त्यांचं पथ्य पाणी अमोघ तमोघ. आणि रामकृष्णांच्या ठिकाणी नरेंद्र यायचे. विवेकानंदांचं काम वेगळंच होतं. इथं एकापेक्षा एक शाकाहारी लोक असायचे. विवेकानंद कधीतरी डबा घेऊन यायचे. ठाकूर विचारायचे, काय डब्यात? म्हणून बकऱ्याचं मटण आहे. आता हे वाक्य ऐकून सगळी लोक हादरली असायची. सगळ्यांना वाटायचे की ठाकूर नरेंद्राला काहीच बोलत नाही. नरेंद्र म्हणायचे, मी खाऊन घेतो, म्हणजे आता इथं कोणाला आवडणार नाही. ते आणलेलं मटण खायचं आणि मग आणल्यानंतर ती भांडी कोणी घासायची. या गोपालमा म्हणायचे, मी त्याची भांडी घासते. ज्यांनी आयुष्यभर पथ्य पाळलं अशा गोपालमा नरेंद्रांच्या हातचं. त्याचं कारण असं होतं, ठाकूर स्वतः म्हणायचे की मला जे चालत नाही, मला जे विधिनिषेध पाळावे लागतात ते सुद्धा नरेंद्राला नाही आहेत. म्हणून जगामधलं कुठलंही वासना असणारं अन्न जरी त्याला दिलं तरी त्याच्या तब्येतीला फरक पडणार नाही. हे वाक्य त्यावेळेला समजलं नाही, पण नंतर जेव्हा जेव्हा अमेरिकेमध्ये जायची पाळी आली विवेकानंदांना, तेव्हा अनेक ठिकाणचं जेवण त्यांना जेवायला लागलं. योगी होते. योग्याला प्रत्येक ठिकाणचं अन्नप्राशन करण्याची मुभा नाही आहे. त्याचं मलविसर्जन, त्याचं मूत्रविसर्जन, त्याचा आहार हा विशिष्ट पद्धतीनेच झाला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मूत्रविसर्जन किंवा मलविसर्जन योगी करत नाही. असं असून परमहंस योगी असल्यामुळं विवेकानंदांना मात्र ती परवानगी होती. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष समोरच्या कॉफीमध्ये विष मिसळलेलं असतानासुद्धा त्यांनी कॉफीकडे बघितल्यानंतर त्या कॉफीच्या कपामध्ये रामकृष्ण होते, त्यांनी हाताने सांगितलं पिऊ नको म्हणून. इतका नरेंद्रांचा अधिकार होता. अशा पद्धतीने नरेंद्र तिथं या बाईंबरोबर थांबले. पुढे एक गंमत अशी झाली की मनीमोहन मलिक नावाचे त्यांचे शिष्य होते. त्यांच्या घरीही हा उत्सव व्हायचा. आता बलराम बोसांच्या घरी उत्सव झाल्यानंतर मनीमोहन मलिकांनी पण सांगितले की आमच्या घरी उत्सव आहे, यावेळेला ठाकूर तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे. ठाकूर आपल्या साधना त्यांनी काय काय केल्या आपण सगळ्या बघितल्या. तोपर्यंत फारसे प्रसिद्ध नव्हते. ठाकूरांच्या प्रसिद्धीला प्रमुख कारण म्हणजे त्यांचा ब्राह्मो समाजाशी आलेला संबंध. आणि त्यातले जे केशवचंद्र सेन होते हे महत्त्वाचे व्यक्ती ठरले त्यांना जास्त प्रकाशामध्ये आणण्यासाठी. त्यावेळेला ब्राह्मो समाजाचं सुलभ समाचार नावाचं एक वृत्तपत्र येत होतं. ते फार बंगालमध्ये वाचलं जायचं आणि फार प्रतिष्ठित लोकांकडून, ज्याला भद्रलोक म्हणतात बंगालमध्ये, ते सगळे वाचायचे. त्या वर्तमानपत्रामध्ये एका पाठोपाठ एक लेख स्वतः केशवबाबूंनी लिहिले रामकृष्णांच्याबद्दल. आणि त्यामुळं जे जे ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते ते हळूहळू त्यांना कळायला लागले की कोण आहे, कोण ठाकूर आहे, कोण रामकृष्ण परमहंस आहेत. आणि सगळे दक्षिणेश्वरला यायला लागले. हे जे त्यांचं येणं होतं त्यात हे मनमोहन मलिकसुद्धा आले. आणि मग बलराम बोस त्यांचे शिष्य झाले, मग रामचंद्र दत्त आले, मग मनमोहन मित्र आले, मग सुरेंद्रनाथ मित्र आले. एक एक यायला लागले. सगळ्यात सुरुवातीला संसारी शिष्य आले. आणि गंमत म्हणजे ठाकूर रोज याबद्दल बोलायचे. स्वतःच भावावस्थेत गेली की म्हणायचे, आई येणार आहेत ग ते, आता येणार आहेत असं म्हणायचे.
मग कुणीतरी विचारायचं कोण येणार आहेत, बसलेत म्हणाले, एक एक येणार आहेत, सुरुवात झाली आता होणार. असं करत त्यांनी आपल्याला आता इथून पुढे राहिलेला जो काळ होता, साल होतं 1882. 1886ला गेले ठाकूर. शेवटच्या 4 वर्षामध्ये सगळे शिष्य तयार झालेले आहेत. तोपर्यंत जे तयारीला आलेले होते त्या सगळ्यांना अनुग्रह झाला होता. तोतापुरी महाराजांना झाला, भैरवीला झाला, या सगळ्यांना झाला. या असंख्य साधू नुसते येऊन दर्शन घेऊन कोणाला न कळता त्यांना अनुग्रह झाला, ते निघूनसुद्धा गेले. असंख्य पंडित तर्कतीर्थ येऊन गेले, सगळं झालं. पण आता मात्र तिथले शिष्य व्हायला सुरुवात झाली. त्यापैकी एक हे मनमोहन जे मलिक होते, यांच्या घरीसुद्धा तो उत्सव होता. तरुण कॉलेजमधली मुलं हळूहळू यायला लागली होती. आणि गमतीचा भाग असा होता, एक हेडमास्टर होता. तो तरुण मुलगा बघायचा आणि त्यांना वाटलं ना की थोडा हा अध्यात्माकडे वळलेला, की त्याला हळूच कानात जाऊन सांगायचे, दक्षिणेश्वरला कधी गेला आहेस का? नाही गेलो. तिथे एक मोठे साधू आहेत, जाऊन ये म्हणायचं. आणि त्यांना माहिती असतं की एकदा गेलं की परत सांगायला लागणार नाही. हे सांगणारे जे होते हे म्हणजे मिस्टर एम, महेंद्रनाथ गुप्त त्यांचं नाव. स्वतः मोठे साधक. ते आपल्या मित्राबरोबर सिधुपारा म्हणून जागी एकदा गेले होते. 1881ची गोष्ट आहे. आपल्या मित्राला भेटायला म्हणून गेले. अगोदरच मनामध्ये फार नैराश्य दाटलेलं होतं. घरामध्ये काहीतरी प्रसंग घडला होता आणि फार तल्लख आणि तार्किक माणूस, तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं होतं की नैराश्य आलेलंच आहे, जीव द्यावा की काय, असे विचार मनामध्ये चालले होते. अशा वेळेला आपल्या मित्रांना भेटायचं म्हणून मित्राला भेटायला गेले होते. त्यावेळेला तो मित्र म्हणाला की अरे तुला माहिती आहे का, म्हणाला असं असं मी एक ऐकलं आहे, परवा मी त्या ब्राह्मो समाजाच्या वर्तमानपत्राचं जर नाव ऐकलं, तर नाहीतरी आज सुट्टी आहे, जाऊन येऊया का? तो म्हणाला कुठे आहे? तो म्हणाले दक्षिणेश्वर. तो म्हणाला कुठे आहे दक्षिणेश्वर? आहे वराहनगरच्या जरा खालच्या बाजूला आहे. तो म्हणाले चला काय पाय मोकळे करायचेच आहेत म्हणून ते चालत गेले आणि दक्षिणेश्वरला पोचले. दक्षिणेश्वरला पोचल्यानंतर पहिल्यांदा मिस्टर एम जेव्हा आत आले रामकृष्णांना बघायला, तेव्हा त्यांनी तिथं बघितलं की अरे हा तर माणूस एकदमच साधा आहे. ना याच्याकडे भगवे कपडे आहेत, ना याने दाढी वाढवली आहे, ना हातात माळ आहे, ना काय आहे, ना हसतायत खेळतायत. हे कसले परमहंस म्हणाला. ते बसले होते. बसल्यावरून मग विचारलं ठाकूरांनी, काय नाव तुमचं? मी महेंद्रनाथ गुप्त. बरं, लग्न झालं आहे का? ते म्हणाले हो. ठाकूर म्हणाले अरे रे रे रे, याचं लग्न पण झालं आहे. पुढं ते म्हणाले मुलं वगैरे? ते म्हणाले हो मला मुलं पण आहेत. अरे रे रे रे, याला मुलं पण आहेत. मिस्टर एमना कळे ना की पहिली मुलाखत, पहिल्यांदा या स्वामींना भेटतोय आणि स्वामी मला काय म्हणतात, अरे रे रे म्हणजे माझं दुर्दैव आहे की काय? पुढे 4-5 प्रश्न ठाकूरांनी विचारले. हे 4-5 प्रश्न जेव्हा विचारले तेव्हा मिस्टर एमनी असं लिहिले की माझ्या मनामध्ये जेवढा माझ्याबद्दलचा अहंकार होता तो 5 प्रश्नामध्ये ठाकूरांनी काढला. एवढी एकच त्यांची अशी भेट होती की त्या भेटीमध्ये मिस्टर एम म्हणजे महेंद्रनाथ गुप्तांना असं कळून चुकलं की आपल्याला या व्यक्तीशिवाय पर्याय नाही. तिथून ते परत घरी गेले. घरी गेल्यानंतर विचार करत गेले. ठाकूरांना जो जो कोणी भेटलेला असायचा, नरेंद्रसुद्धा विचार करीत जायचे, काय विचित्र माणूस आहे, खरोखर असेल का, खोटं असेल का, भोंदू असेल का, याला खरोखरच काही येत असेल का, हा सिद्ध असेल का, प्रत्येकाच्या मनात विचार यायचे. असे यांच्या मनात आले. पण तेवढ्यात मिस्टर एमच्या मनात आणखीन एक विचार आला की ठीक आहे, मी विचार करतोय ते इतके सिद्ध आहेत की नाहीत हे बरोबर आहे, पण मला सारखं त्यांचं आकर्षण का वाटतंय? हा प्रकार वेगळा आहे. शंका येणं हा प्रकार वेगळा, आणि सारखं त्यांच्याकडे जाऊन बसावं असं वाटण्याचं काय कारण आहे? बरं, भांडायचं असेल तर एक गोष्ट वेगळी, प्रेमाने तिकडं जावं असं वाटतंय, असं कसं काय? म्हणून दुसऱ्यांदा परत त्यांच्याकडे गेले. तिथं सगळे हे तरुण वर्ग कॉलेजचे सगळे बसले होते. ते बिचारे फार अत्यंत नम्र होते. त्यांची साधना चालू होती. किती साधना होती? आपल्या पगारातला जवळजवळ 70% पगार ते दानावर खर्च करत असत. रोज रात्री आपल्या घरामध्ये आपल्या पैशाकडून जितकं शक्य असेल तितकं जेवण, कधी ब्लँकेट, अशा गोष्टी घेऊन सगळे गरीब लोक जिथं झोपतात तिथं जाऊन ते झोपत असत आणि सगळ्यांना ते वाटत असत. अहंकार कमी व्हावा म्हणून इतके प्रयत्न चालले होते. त्यांची साधना चालूच होती. दुसऱ्यांदा जेव्हा ठाकूरांना भेटायला गेले तेव्हा तिनं तिथं बसल्यानंतर ठाकूर बोलत होती दुसऱ्याशी. त्याला बोलता बोलता काय म्हणाले, तुला माहिती आहे का म्हणाले गांजाचं काय प्रकरण आहे? तो म्हणाला काय गांजाचं काय प्रकरण? गांजा एकदा प्याला ना, एखाद्याला गांजा 2 वाजता दिला की दुसऱ्या दिवशी 2 वाजता तो गांजाच मागतो.
मिस्टर एम तिकडं बसले होते. त्यांना समजलं काय बोलतायत ते. एकदा जो इथे येऊन गेला तो आता इथं परत परत येणारच हे त्यांना न बोलता सांगितलं होतं. त्याच्यानंतर मिस्टर एमने तिकडे जायला लागले. त्यांनी ते पुस्तक वगैरे लिहिलं, आपण पाहणार आहोत ते. असे हे जे ठाकूर होते यांच्याकडे हे जे कीर्तन होतं, या कीर्तनामध्ये ठाकूरांना बोलवलं. शारदानंद महाराज वगैरे हे नवे नवे आले होते. नरेंद्र येऊन जात होते. ही सगळी पोरं नवीन होते. शारदानंद तिथं आल्यानंतर शारदानंद आणि बाबूराम या दोघांनी असा विचार केला की दक्षिणेश्वरला आले आणि म्हणाले, कुठे आहेत ठाकूर? तर ठाकूर तिथं बसलेले होते. रूममध्ये गेल्यानंतर नमस्कार केल्यानंतर म्हटले, अरे वा वा, बरं झालं तुम्ही आला. ते मी चाललो होतो आता, म्हणाले तिकडं ते जगन्नाथाचा उत्सव आहे मलिकच्या घरी, तिथे मी जाणार आहे, तुम्ही येणार का? हे म्हणाले, महाराज आम्ही येतो पण आम्हाला घेतील. तुम्ही या म्हणाले नंतर. ठाकूरांना घेऊन गेले सगळे त्यांची लोकं. ही दोन पोरं नंतर गेली आणि शारदानंदांनी केलेलं वर्णन आहे ते मी वर्णन आत्ता तुम्हाला सांगतो. तिथं काय झालं. मलिकांच्या घरी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे लोक पोचले. वेळाने का पोचले? यांना वाटलं की काहीतरी जगन्नाथाचा उत्सव म्हणजे काय, जेवण बिवण काहीतरी असणार, त्याच्यानंतर 2 मिनिटाची पूजा विजा काहीतरी, आणि ठाकूर बसलेले असतील असं काहीतरी. असं करून ते 4 वाजता पोचले. 4 वाजता पोचल्यानंतर त्याच्या लक्षात आले की आपल्याला घरात जाता येत नाही, एवढी गर्दी आहे. बाहेरच्या माणसाला विचारलं, ठाकूर आलेत ना? अहो आलेत काय? म्हणाला, आत सगळं चाललंय जोरात काम, आता काय करायचं, ठाकूरांना कसं बघायचं आपण? म्हणून ते गेले. तर ह्या दोघांनी विचार केला, म्हटले आपण सरळ जर गेलो तर आपल्याला काय बघायला मिळणार नाही. मग ते घराच्या, मोठा वाडा होता मलिकांचा, त्या वाड्याच्या मागच्या बाजूला गेले. मागच्या बाजूनी, मागच्या जिन्यांनी असं करत करत एका उत्तरेकडच्या बाजूनी खाली उतरले आणि वरच्या बाजूनी कसं तरी त्या गर्दीतून त्यांनी अशी डोकं बाहेर काढलं आणि पुढं काय बघत होते त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ज्यावेळेला ते पोचले त्यावेळेला भजन साधारण सुरू होऊन अर्धा पाऊण तास झालेला होता. ठाकूर काली मातेची रामप्रसाद नावाच्या संतांचं कवन आहे ते ऐकत होते. गमतीचा भाग म्हणजे चिरंजीव शर्मा नावाचे एक ब्राह्मो समाजाचे खूप प्रतिष्ठित अशी व्यक्ती होती, विद्वान व्यक्ती होती. मुळात ब्राह्मो समाजाचे जे तुकडे पडले नंतर त्या दोन्ही तुकड्यांमध्ये इतकं वितुष्ट होतं की ते एकमेकांशी बोलायचे नाहीत. पण गमतीचा भाग म्हणजे चुकून दोघे एकाच वेळेला यायचे ठाकरांच्याकडं आणि ठाकूरांच्या समोर मात्र दोघांना एकमेकाशी बोलायला लागलं. म्हणून त्यावेळेला गोस्वामी, विजय गोस्वामी पण आले होते, नया विधानचे, म्हणजे ज्यांनी ब्राह्मो समाज पुढे चालवला साधारण ब्राह्मो समाज या नावाने, ते ईश्वर विजय गोस्वामी. आणि केशवचंद्र जे हे होते त्यांनी आपला नया विधान नावाचा पुढं तो, म्हणजे ब्राह्मो समाजाचे 2 तुकडे झाले होते. ही मंडळी तिथं होती. त्यापैकी चिरंजीव जे होते, चिरंजीव शर्मा, त्यांचं मूळचं नाव त्रैलोकनाथ सन्याल, हे खूप चांगलं भजन म्हणत असत. आवाज खूप चांगला होता आणि त्यांना एकतारी खूप चांगली वाजवता येत होते. एका हातामध्ये एकतारी घेऊन चिरंजीव स्वतः गाणं गात होते. गाता गाता ते भावसमाधीमध्ये गेले होते. जवळजवळ 30-40 लोकांनी असा फेर धरला होता. मधल्या मोकळ्या जागेमध्ये ते सगळं चाललं होतं. खालच्या बाजूला आणि पहिल्या मजल्यावरून एका बाजूला सगळ्या स्त्रिया बघत होत्या, एका बाजूला सगळ्या हे बघत होत्या आणि साधारण वृद्ध स्त्रियासुद्धा त्याच्यामध्ये सामील झाल्या होत्या. झालं एवढंच होतं की संपूर्ण गर्दीच्या मध्ये ठाकूर स्वतः उभे होते आणि ठाकूर त्यावेळेला आपले पाय ज्या तालामध्ये पुढं आणि मागं करत होते त्यावेळेला असं वाटत होते की खरोखर आत्ता समोर नारायण उभा आहे आणि नारायणाच्या समोर कोणीतरी नृत्य करतोय. जो बघत होता, कितीतरी लोकांना आपले डोळेसुद्धा बंद करावेसे वाटत नव्हते. शारदानंदांनी असं लिहिले की माझ्या आयुष्यामध्ये मी इतका उत्कृष्ट नृत्यातून परमेश्वराचा आविष्कार आजपर्यंत बघितला नाही, तसा तो मला बघायला मिळाला. गिरीश बाबू घोष म्हणून त्यांचे जे शिष्य होते ते सांगायचे, ते मूळचेच नाटक वगैरे लिहिणारे होते. ते म्हणायचे अभिनय वगैरे आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे, हे अभिजात आहे म्हणाले, तो अभिनय आहे, हे अभिजात आहे. ठाकूर ज्या पद्धतीने नाचायचे, ज्या नृत्यामधून जे बाहेर पडायचं ते केवळ आनंद आणि आनंद असा होता. असा हा जो एकामेकाच्या हाताला धरून जे फेर धरत नाचत होते आणि ठाकूरमध्ये होते. भावसमाधीमध्ये ठाकूर जर एका बाजूला गेले आणि तिकडं नाचायला लागले की तो जो सर्कल होतं, जे वर्तुळ होतं, ते वर्तुळ त्या बाजूला सरकायचं, तेवढी जागा करून दिली जायची. विजय गोस्वामींची अवस्था काय होती? विजय गोस्वामींना ठाकूरांना बघितलं आणि ते स्वतः जे भावावस्थेमध्ये गेले ते त्या भावावस्थेमध्येच उभा राहिले होते. ब्रह्मानंद महाराजांना त्यांच्या आयुष्यामधली पहिली समाधी इथं लागली.
समाधी अशी लागली की ते असे उभा राहिले की लोकांना वाटलं की हे एका पायावर तिरकी उभा राहिलेत की काय, कारण जसे होते तसेच उभा राहिले. जवळजवळ 2-2.5 तास कीर्तन झालं आणि कीर्तन होता होता ठाकूरांनी भावावस्थेमध्ये असून सुद्धा राखालांच्या छातीला हात लावला आणि ते भानावर आले. हा प्रकार साधारण 2-2.5 तास झाल्यानंतर जवळजवळ 5-1 मिनटं सगळे शांत होते. ज्या रसाची रसनिष्पत्ती झाली, ज्या रसाचा अनुभव सगळ्यांनी घेतला, तो अनुभव म्हणजेच परमेश्वराचा अनुभव होता. तो सगळ्यांनी अनुभव घेतला आणि या नृत्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले जे होते शारदानंद यांना फक्त बघायला मिळाला. तिथं आणि तिथंच त्याने ठरवून टाकलं की या आयुष्यामध्ये मला जर कोणी असेल तर केवळ माझ्यासाठी ठाकूर असतील. अर्थात शारदानंद खूप पुढे मोठे झाले, नरेंद्रांचे खूप जवळचे सहकारी होते. अशा जशा या गोपालमा होत्या तसाच त्यांच्याकडे एक जोगीनमा म्हणून होत्या. त्यांना जोगीनमा म्हणायचे. त्यांचं मूळ नाव जोगींद्र मोहिनी मित्रा असं होतं. हे यांची गंमत अशी होती की या मूळच्या गर्भश्रीमंत होत्या. आता मी 4 त्यांच्या स्त्री शिष्यांबद्दल सांगणार आहे. 2 गोष्टी याच्यात पाहण्यासारख्या आहेत. साधक म्हणून आपल्याला खूप पुष्कळ प्रश्न पडतात, त्यात स्त्रियांना खूप प्रश्न पडतात. मर्यादा किंवा मर्यादित स्वातंत्र्य या दोन्हीमध्ये स्त्रियांना वावरावं लागतं. मग यामध्ये आम्ही नेमकं कुठं करायचं, कशी साधना करायची, काय करायचं असे प्रश्न मनामध्ये येतात. आमच्यावर एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, आम्ही हे करतो ते करतो, मग याच्यामध्ये काय करायचं, काय जमतं मला, स्त्रीला स्त्री सुलभ काय आहे साधना, या दृष्टीने आपण या चौघांकडे बघू शकतो. आपण गोपालमांना पाहिलं की बालकृष्णाला खांद्यावर खेळवत खेळवत त्यांनी इष्टदेवतेची सिद्धी केली होती. जोगीनमांचं असं होतं की जोगीनमा ह्या प्रचंड श्रीमंत घरामधल्या, त्यांचे वडीलच डॉक्टर होते, गर्भश्रीमंत होते, एकमेव मुलगी. हिचं आता लग्न झालं ते त्यांच्यापेक्षा तुल्यबळ अशा एका सरदार घराण्यामध्ये झालं. म्हणजे एकुलती एक गर्भश्रीमंत घरातली मुलगी दुसऱ्या श्रीमंत आणि नावाजलेल्या घराण्यामध्ये त्याचं लग्न झालं. सरंजामदार होते ते. आता त्यांना असं वाटलं की काय याच्यापेक्षा परमेश्वराकडे काय मागायचं आहे. पण नियतेच्या मनामध्ये काही गोष्टी वेगळ्या असतात. म्हणून शारदा माता नेहमी विचारत असत की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आला का, आल्या नसतील तर परमेश्वराचा आशीर्वाद नाही, आल्या असतील तर परमेश्वरांनी निश्चित आशीर्वाद दिलेला आहे. कारण प्रत्येक अडचणीमध्ये परमेश्वराची आठवण येते. अडचण जितकी मोठी तितकी परमेश्वराची आठवण मोठी. म्हणून जास्तीत जास्त त्याची आठवण यावी असं जर त्याने काही योजना केली असेल तर तो तुम्हाला सगळ्यात जास्त जवळ बोलवण्याची त्याचा तो प्रयत्न असतो. या बाईंचं असं झालं, लग्न झाल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली आणि 1.5-2 वर्षामध्ये त्यांचा जो नवरा होता तो प्रचंड प्यायला लागला. या माणसाने 3 पिढ्यापासून संपणार नाही अशी संपत्ती केवळ 3 वर्षात संपवली, संपूर्ण संपवून टाकली. इतकी परिस्थिती वाईट झाली की त्याला स्वतःचं जेवण करण्यासाठी रस्त्यामध्ये भीक मागायला लागली. हे सगळं केवळ 3-4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घडलं. या सगळ्यामध्ये तिला प्रचंड त्रास झाला. एवढ्या मानात वाढलेली, संपत्तीत वाढलेली, सुसंस्कृत असलेली मुलगी, तिला इतका त्रास झाला शेवटी ती कंटाळून आपल्या मुलीला घेऊन आपल्या वडिलांच्या घरी परत आली. वडिलांच्या घरी परत आल्यानंतर आता काय करायचं हे कळेना म्हणून बलराम दत्त म्हणून जे होते हे त्यांचे नातेवाईक. मग नातेवाईकांमध्ये चर्चा होतेच की इतकं चांगलं होतं हो, असं झालं हो, अमुक झालं हो. म्हणून जेव्हा बलरामांना कळालं तेव्हा बलरामांनी मात्र वेगळा सल्ला दिला. ते म्हणाले, बघ मला एकच गोष्ट माहिती आहे, माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही प्रॉब्लेम आले ते सगळेचे सगळे मी जाऊन एकाच ठिकाणी सांगून आलेलो आहे आणि तिथं ते सुटतात असं मला वाटतंय. तेव्हा तू एक काम कर, तू जाऊन रामकृष्ण परमहंस आहेत म्हणून त्यांना भेटून ये. हे ऐकल्यानंतर जोगीन्मा पहिल्यांदा ठाकूरांना भेटायला आल्या. ठाकूरांना भेटायला आल्याबरोबर ठाकूरांना जेव्हा त्या भेटल्या त्याच वेळा त्यांना कळालं. त्यांनी सांगितलं, बाळ इथे येत जा, गरज पडली तर राहत जा. गमतीचा भाग असा होता, शारदा मातेची आणि जोगीन्मा यांची जोडी फार सुंदर जमली. दोघी साधारण एकच वयाच्या होत्या. दोघांची मैत्री इतकी झाली की जितकं काही जेवण खाण अमुक तमुक सगळं करायचं. आणि हे सगळं चालू असताना जयराम बातीला परत जायचं म्हणून शारदा मातांचं ठरलं आणि शारदा माता निघून गेल्या. शारदा माता ज्या बोटीतून निघाल्या त्या बोटीच्या निरोप देताना या जोगीन्मा ज्या होत्या त्यांच्या डोळ्यातून अखंड 2 दिवस त्या रडत होत्या. कारण आपल्या जवळची सगळ्यात जवळची मैत्रीण जावी अशा पद्धतीने त्या शारदा मातांकडे पाहत होत्या. ज्या घाटावर बसून ह्या रडत होत्या
त्याच घाटावरून स्नान करून ठाकूर वर येत होते. ठाकूरांनी फक्त हिच्याकडं बघितलं आणि म्हणाले, खूप रडायला होतं ना? म्हणाले, हो, या जगामध्ये मला कोणी नाही आहे ठाकूर, तुम्ही, आणि खरं सांगायचं मी तुमच्यापेक्षा जास्त शारदा माता. ठाकूर म्हणाले, माझ्यात तिच्यात काहीच फरक नाही, ती जगत जननीच आहे, त्यामुळे ती सगळ्यांचीच मैत्रीण आहे. मग म्हणाले, ठाकूर मी कसे दिवस काढायचे? काय नाही, जप करत राहा, ध्यान करत राहा. त्या तशाच थांबल्या. आणि जेव्हा परत जयरामबातीवरून 2 वर्षांनी जेव्हा आल्या शारदा माता, त्यावेळेला त्याने सांगितलं की फार सुंदर डोळ्याची जी मुलगी तुमची मैत्रीण आहे ती प्रचंड रडलेली आहे तुम्ही गेलेली असताना, तेव्हा असं तिला वियोग देत जाऊ नका. आणि मग त्या दोघी एकत्र राहायला लागल्या. जोगीन्मा त्यांच्याकडे नेहमीच राहायला लागल्या. या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे अशी झाली की जोगीन्मा ठाकूरांना जर जेवण पाहिजे असेल तर ठाकूर एकतर गोपालमा, जोगीन्मा, गौरीमा नाही तर शारदा माता या 4 स्त्रियांचंच बनवलेलं जेवण घेत असत. यापैकी एका स्त्रीनं जर जेवण केलं तर या 4 पैकीच कोणीतरी एकाने ते हातात घेऊन जायचं. त्याला चुकून जरी दुसऱ्यांचा जाताना जरी स्पर्श झाला तरी ठाकूर अन्न तिथंच सोडत असत. ठाकूरांना तामसाचा स्पर्श झालेला कोणताही पदार्थ आगीसारखा लांबून दिसत असे. म्हणून एखादा तामसी माणूस आला तर ठाकूर अक्षरशः लपून बसत. आणि मग शिष्यांना सवय झाली होती, मग ते काय करायचे, ठाकूर तिथंच बसलेले असताना खाली जाऊन बघायचे आणि त्याला वर येऊ द्यायचे नाही. कारण ठाकूर म्हणायचे की मला दर्शनाने त्रास होतो. म्हणजे याचा अर्थ इंद्रियांची संवेदना जीवनमुक्त पुरुषांची कोणत्या पातळीवर असते हे पाहण्यासारखं आहे. ठाकूरांना एखादी गोष्ट कारण नसताना जर जास्त दिली तर त्याचा संग्रह होतो, संचय होतो. आपण अपरिग्रह नावाचं व्रत ऐकलेलं आहे. आत्तापर्यंत आपल्या सुपीक डोक्यामध्ये एवढीच कल्पना आहे की जास्त काही गोळा करू नये, लागेल तेवढं ठेवावं, अशी काहीतरी संकल्पना आहे. संकल्पना मूळची तशी नाही आहे. जर मी या वैश्विक सृष्टीचा भाग असेन तर मी जसा आहे तसाच मी असणं जरुरीचं आहे. त्यामुळे या वैश्विक सृष्टीमधली कोणतीही गोष्ट दुसऱ्याकडून माझ्याकडे जर जास्त आली तर त्यांनी या सृष्टीचा समतोल बिघडतो आणि तो समतोल बिघडल्याचं पाप माझ्याकडे येतं. त्यामुळे कोणतीही वस्तू माझ्याकडं गरजेपेक्षा जास्त असता कामा नये असं ते तत्त्व असल्यामुळे केवळ एकदा मुखशुद्धीसाठी लागणारी सुपारी अगदीच चुकीने शारदा मातेनी देताना थोडी जास्त दिली, हातात घेतल्याबरोबर ठाकूर गंगेकडे जायला निघाले. कारण हे जादा राहिले याचं काय करायचं. कुणाच्याही लक्षात येईना की सहसा मुखशुद्धी घेऊन जे निद्रा म्हणजे झोपायला जाणारे ठाकूर रात्री गंगेकडे कसे चाललेत. शारदा मातेच्या लक्षात आलं, म्हणाले ताबडतोब पकडा त्यांना, नाहीतर या मुठीसहित गंगेमध्ये स्वतःला समर्पण करून टाकतील. याला अपरिग्रह म्हणतात. इतका अपरिग्रह त्यांच्याकडे बांधलेला होता. म्हणून प्रत्येक गुणाबद्दल ठाकूर नेहमी म्हणायचे, या माझ्या आवारामध्ये आईची योजना अशी आहे की केवळ सत्वगुणी माणसांनीच इथं यावं. कोणीतरी प्रश्न विचारला, मग तमोगुणी लोकांनी काय करायचं? ठाकूरांनी उत्तर फार छान दिलं आहे. ते म्हणाले, ते आमची जगत जननी आहे ना, तिला तो अधिकार आहे. म्हणजे जो अधिकार शारदा मातेंना होता तो सुद्धा ठाकूरांना नव्हता. इतकं शारदा मातेंचं उच्च स्थान होतं. या गोपालमा ज्या होत्या या जेव्हा बलराम बोसांच्या घरी गेल्या तेव्हा उत्सव वगैरे पार पडल्यानंतर दान देण्याची एक प्रथा आहे. बलराम बोसांनी काय केलं, नाहीतरी या विधवा आहेत, देवाच्या भक्त आहेत, त्यांना काहीतरी लागत असेल किडूक मिडूक म्हणून त्यांनी काही मसाले, काही भांडी, काही असे करून सगळं त्यांना दिलं आणि ते बोचकं बांधलं. जाताना बोटीवर ते बोचकं बघितलं आणि ठाकूरांनी विचारलं, हे काय प्रकरण आहे? सगळ्यांनी सांगितलं की गोपालमा आल्या होत्या म्हणून बलराम बोसांनी हे असं म्हटल्याबरोबर ठाकूरांना राग आला. संग्रह हे बसत नाही म्हणाले.
आणि ठाकूरांना एखादी गोष्ट आवडली नसेल तर ते फक्त नजरेतून व्यक्त करत असत, पण ती नजर अत्यंत जहाल असे. गोपालमांना कळालं की चुकलेलं आहे. ताबडतोब गोपाळमा म्हणाले की बोटीतनंच चाललो आहे, गंगा बाजूलाच आहे, सोडून देऊ का? ठाकूर म्हणाले मग सोडायचं असेल तर त्याचं नुकसान का केलं? आता काय करावं काय कळेना. ठाकूर बोलत पण नाहीत, रागवलेले आहेत. गोपालमा हुशार होत्या, कारण ठाकूरांना गप्प बसू शकेल कालीमातेत सुद्धा ते सामर्थ्य नव्हतं. एकच गोष्ट आहे मग आता म्हणाले काय, ते सगळं बोचकं उतरायला लावलं आणि पळत पळत शारदा मातेंकडे गेल्या. शारदा माता म्हणाल्या काय झालं? काय नाही म्हणाले, आज ठाकूरांना मी फार दुःख दिलं. काय दिलं? ते सगळं बोचकं मी घेऊन सगळी बरोबर आले, ठाकूरांना ते आवडलं नाही. शारदा माता म्हणाले त्यांना काय कळते, हे सगळं लागतंय आपल्याला, तुम्ही एकट्या आहात, त्यांना काय माहिती आहे बायकांचे काय काय त्रास असतात, ते सगळं ठेवून घ्या तुम्ही. ते म्हणले अहो ठाकूरांना मी सांगते ना. त्यांनी जाऊन गोपालमानी सांगितलं ठाकूरांना, आई असं असं म्हणतात, मला वाटलंच होतं ते तुम्ही तिकडं जाणार म्हणून, ठेवा म्हणाले तुमच्याकडं. इतका अधिकार शारदा मातेचा ठाकूरांपेक्षा जास्त होता. म्हणून शारदा मातेंनी ज्यांना ज्यांना दर्शन दिलं त्यांच्या वयाच्या अंत्यपशामध्ये त्यांनी कोणत्याही भक्ताला नाही म्हणून सांगितलं नाही. ठाकूरांचा या बाबतीत थोडा कटाक्ष असायचा. साधारण काही लोकांच्या जवळ ते जायचे नाहीत, म्हणून कोणाच्या घरी जेवायचं हे ठरलेलं होतं. इतकंच नव्हे, ठाकूरांनी सांगून ठेवलं होतं शारदा मातेला, ज्या दिवशी हा देह कलकत्त्यातल्या शहरातल्या अन्नाचं भक्षण करेल, समजून चाला की 1-2 वर्षामध्ये हा देह संपून जाईल. इतकं शरीराचं पावित्र्य ठाकूरांच्याकडे होते. ठाकूरांचं शरीरच पवित्र होतं. म्हणून ठाकूरांना वस्त्र, ठाकूरांचा निवारा, ठाकूरांचं जेवण या सगळ्या गोष्टींमध्ये भयंकर कटाक्ष पाळायला लागत असे. तसं त्यांच्या बाबतीत नव्हतं. अशा या जोगीन्मा ज्या होत्या, ह्या जेव्हा त्यांच्याबरोबर राहिल्या त्यावेळेला यांना समाधीसुद्धा लागायची जोगीन्मांना. एकदा त्यांना समाधी लागलेली असताना विवेकानंद तिथं उभे होते. तोपर्यंत विवेकानंदांना समाधीची चुणूक ठाकूरांनी दिलेलीच होती. त्यांना पाहिल्यानंतर ठाकूर म्हणाले समाधीतून उतरल्यानंतर जोगीन्मांना की जोगीन्मा, मला नक्की खात्री आहे की तुमचा मृत्यूसुद्धा समाधीतच होईल. आणि झालं तसंच. मेडिकली असं ठरण्यात आलं की जोगीन्मा बेशुद्ध झाल्या मरायच्या वेळेला. बातमी जेव्हा विवेकानंदांपर्यंत पोचली, कारण तेव्हा ठाकूर नव्हते, विवेकानंदांपर्यंत जेव्हा बातमी पोचली त्यावेळेला मात्र विवेकानंदांनी सांगितले की नाही नाही, त्या गेल्या. आता सहस्त्रारामधून त्या बाहेर पडल्या. आता त्या परत येत नाहीत, कारण आता त्या समाधीमधून त्या परब्रह्मी आता त्या एकरूप झालेल्या आहेत. अशा या जोगीन्मा जेव्हा वृंदावनला गेल्या होत्या, तेव्हा वृंदावनला जात असताना साधारण 1896ची गोष्ट आहे. ठाकूर आजारी होते, या वृंदावनला होत्या. यात्रा संपवून मग ठाकूरांना भेटायचं असं ठरलं होतं. तोपर्यंत ठाकूर गेले. ठाकूर गेल्याची बातमी आली, मन सुन्न झालं, वृंदावनात थांबल्या त्या. पण इकडे ठाकूर गेल्यानंतर विधी वगैरे संपल्यानंतर शारदा मातेंचं मन लागेना, म्हणून शारदा माता म्हणाल्या मी वृंदावनाची यात्रा करून येते. त्याबरोबर या तिकडे गेल्या. जोगीन्मा तिथेच होत्या. त्या दोघी एकमेकांना भेटल्या आणि दोघी इतक्या जवळच्या मैत्रिणी होत्या की त्या ढसाढसा रडल्या ठाकूर गेले म्हणून. एकीचे पती गेले होते, एकीचे पतीच, दुसरीचे सुद्धा पतीच गेले होते, कारण शेवटी परमेश्वर पतीच आहेत. दोघी रडल्या. त्या रडण्यामध्ये विलाप इतका मोठा होता, रामकृष्णांना प्रत्यक्ष यावं लागलं. रामकृष्ण प्रत्यक्ष आल्याने म्हणाले अरे मी कुठेच गेलो आहे. शारदा मातेने म्हणाले तुम्हाला मी मागे पण सांगितलं ना, दिलीत का काकणं फोडायला मी? शारदा मातेने कांकणं फोडायला हात काढल्यानंतर हात धरला होता ठाकूरांनी. हातातले सोन्याचे दागिने ठाकूरांनी काढू दिले नव्हते, कारण मी गेलेलो नाही. ही घडलेली गोष्ट आहे. त्यावेळेला त्यांना पटलं होतं. परत इथं रडायला लागल्यानंतर म्हणले मी एकदा सांगितलं होतं ना, किती वेळेला सांगू, मी कुठेही गेलेलो नाही. दोघांच्याही मनाची खात्री झाली की रामकृष्ण किंवा ठाकूर हे तत्व आहे, हे शरीर नाही आहे. इतका या दोघींचा अधिकार, ठाकूरांच्याबरोबरचं त्यांचं नातं हे अशा प्रकारचं होतं. अशाच प्रकारच्या आणखीन एक स्त्री शिष्या त्यांचं नाव गोलाप मा असं आहे. गोपाल मा जसं आपण म्हणतो तसं यांचं गोलाप देवी हे त्यांचं नाव.
या गोलाबदेवींचं असं होतं की यांचं सगळं काम व्यवस्थित चाललं होतं. आपण पाहिलं की या दोघींपैकी गोपालमा आणि जोगीन्मांचं श्रीमंतीपासून अत्यंत दुःखामध्ये गेल्या आणि दुःखाची परिणिती शेवटी परमेश्वराच्या शोधण्यामध्ये झाली आणि परमेश्वराचं त्यांना दर्शन झालं. जोगीन्मांची समाधीची अवस्था अशी असायची की त्या जपाला बसल्यानंतर समाधीला बसल्या ना तर खूप वेळेला त्यांच्या डोळ्यावर सगळ्या असे काळं 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 दिसायचं. लोक येऊन जवळ बघायचे तेव्हा कळायचे की सगळ्या माशा बसलेल्या, डोळे उघडेच असायचे. इतक्या एकाग्रतेने ते ध्यान करत असायचे. तसंच या गोलाबमा ज्या होत्या यांना एक मुलगी होती, एकुलती एक मुलगी. तिचं सगळं छान लग्न वगैरे करून दिलं, जावई अमुक तमुक सगळं छान सगळं छान चाललं होतं. जावई गुणाचा होता, सोबतता होती, सगळं होतं. आणि असं सगळं असताना लग्न होऊन 1.5 किंवा 2 वर्ष झालं होतं तोपर्यंत मुलगीच वारली. आपली एकुलती एक मुलगी गेली याचा त्यांना धक्का एवढा मोठा बसला की त्या नैराश्याच्या गर्तेत गेल्या. आता नैराश्य झाल्यामुळे त्या फारशा बाहेर पडेनात, घरामध्येच राहायला लागल्या. हे ऐकून शेजारच्या बाईंनी त्यांच्या शेजारच्या बाईला म्हणजे जोगीन्मांना सांगितलं की तुमच्या शेजारच्या शेजारी एक बाई राहतात, त्यांची अशी अवस्था झालेली आहे. जोगीन्मांची जेव्हा तशी अवस्था झाली तेव्हा बलरामांनी सांगितलं होतं त्यांना, रामचंद्र दत्तांनी सांगितलं होतं. आता यांनी त्यांना सांगितलं की जोगीन्मांना की अशा अशा एक स्त्री आहेत. त्यांनी यांना येऊन सांगितलं की माझ्याकडे असाच प्रसंग आला होता. मग ते म्हणाले काय केलं तुम्ही? मी ठाकूरांच्याकडे गेले होते, माझं असं मत आहे तुम्ही ठाकूरांच्याकडे जावं. या गोलाबमा ठाकूरांच्याकडे गेल्या ठाकूरांनी सांगितलं की तुझं इथं येणं कर्मप्राप्तच होणार नाही, किंबहुना इथं यावं म्हणून हे सगळं घडलेलं आहे. ही सगळीच्या सगळी जी रचना आहे ना, ही मातेची रचना आहे. या जगामध्ये दुःख नावाची कुठली गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. जिथं सुखाला थारा नाही तिथं दुःखाला कुठून थारा असणार आहे? आपण सुख दुःखाच्या पलीकडे असणारे आहोत. मग त्या म्हणाले की माझी एकुलती एक मुलगी ती गेली. त्याला उत्तर ठाकूरांनी छान दिलेलं आहे. ठाकूर म्हणाले अगं खरं सांगू का, मी आत्ता ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये माझ्याकडे असणाऱ्या सिद्धी जर बघितल्या तर त्या सिद्धींनी मला काहीही करता येईल अशा गोष्टी आहेत. पण तुला खरं सांगू का, एखाद्या गंजलेला चमचा वगैरे असावा की नाही तशा मला या सिद्धी वाटतात. इतका मोठा आनंद मला मिळालेला आहे. मला या जगातली कोणतीही गोष्ट पाहिली की असं वाटतं की या जगामध्ये चव असणारं काहीच नाही आहे. आणि असं वाटण्याचं कारण की मी ज्या आनंदामध्ये मी आहे त्या आनंदापुढे इथला असणारा आनंद हा इतका तुच्छ वाटतो की खूप वेळेला असं वाटतं की कोणीतरी शिक्षा द्यावी तसा मी या जगामध्ये येतो. आणि त्या जगातल्या झालेल्या दुःखामुळं तुला काहीतरी त्रास होतोय हे बघून खरं म्हणजे मला हसायलाच येते. गोलाबमाने सांगितल्यानंतर त्यांना पटल्याबरोबर त्यांनी ठाकूरांची सेवा करायला सुरुवात केली. आणि त्यांनी गोलाबमांना सांगतानाच त्यांनी असं सांगितलं होतं की तू एक काम कर, तू याची सेवा कर. ठाकूर कधी स्वतःला मी म्हणायचे नाहीत. हा देह, या देहात असंच बोलायचे. त्या देहाचा आणि माझा संबंध असं त्यांनी कधी दर्शवलंच नाही. ते म्हणाले या देहाची तू सेवा कर, इतकं केलंस तरी तुला पुष्कळ आहे. आणि खरोखरच हळूहळू गोलाबमांना जसं यायला लागलं, जसं त्या ठाकूरांकडे यायला लागल्या तसं त्यांना शांत वाटायला लागलं. वयाने थोड्या मोठ्या होत्या त्यामुळे योगिन्मा, शारदा माता, गोलाबमा या सगळ्या एकत्र असायच्या. त्या जेवणात मदत करायच्या, पूजेमध्ये मदत करायच्या. आणि स्वतः शारदा माता येणाऱ्या स्त्रियांना, खूप स्त्रिया शारदा मातांकडे यायच्या. त्यावेळेला सगळा पडदा पद्धत होती, फारशा स्त्रिया ठाकूरांच्या समोर जाऊन बसत शकत नसत. त्या सगळ्या यायच्या, त्या शारदा मातेंकडे आल्या की त्यांना विचारायच्या आई आता पुढे काय करू, कशी साधना करू, काय करू म्हटलं की त्या सांगायच्या. जाता जाता योगिन्माला भेटून जा, जाता जाता गोपालमांना भेटून जा, त्यांची फार पुढची तयारी आहे, त्यांचा आशीर्वाद मिळाला तर साधना फार पुढं जाईल असं सांगितल्यानंतर अशा पद्धतीने या सगळ्यांची तिथं रचना चालू असायची. या गोलाबमांची सांगण्यासारखी एक गोष्ट अशी आहे, ठाकूर नेहमी असं म्हणायचे की परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही किंवा सुरू झाला आहे कसं ओळखायचं? जो माणूस दान करतो त्याच्यावर त्याचा आशीर्वाद आहे असं समजावं. विचारलं लोकांनी, दान करून म्हणजे याच्याकडे पैसे येतात तर म्हणाले तसं नाही आहे ते. ज्या वेळेला आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षा
संपत्तीचा आपल्यापेक्षा दुसऱ्यांना उपयोग व्हावा अशी इच्छा झाली, त्या दिवशी समजायचे की परमेश्वराचा आशीर्वाद चालू झाला. रामचंद्र दत्त विवेकानंदांचे नातेवाईक होते, पहिले शिष्य त्यांचे, संसारी शिष्य पहिले रामचंद्र दत्त. हा माणूस एक एक पायी जोडत असायचा. म्हणजे त्याची खर्चाची वही असायची की एक एक पैसा जरी कुठं खर्च झाला. आणि गंमत म्हणजे ठाकूरांच्याकडे आल्यानंतर सारखे ठाकूरांना विचारायचे, काय करू? ठाकूरांचं एकच आहे, सेवा कर. तो म्हणायचा अजून काहीतरी सांगा, कारण सेवा करायची म्हणजे 4 पैसे सोडायला लागणार. ते म्हणायचे नाही अजून काहीतरी सांगा. ठाकूर म्हणायचे अजून काय करायचं नाही, तुला एकच काम आहे, काय? सेवा कर. मग ते म्हणाला मी माझ्या शरीराने नाही म्हणे, दानानेच सेवा करायची. मग तो परत जायचा, पैसे सोडायचे नाहीत. असं करत 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 ठाकूरांच्या नादी लागून त्यांनी जे सुरू केलं त्याच्यानंतर संपूर्ण ठाकूरांचा आणि नंतर वराहनगरचा खर्चसुद्धा रामचंद्र दत्तांनी उचलला. आणि ज्या वेळेला त्यांनी पैसे खर्च करायला सुरुवात केली आणि त्यांनी खर्च केलेल्या पैशांनी जेव्हा उत्सव व्हायला लागले, तेव्हा ठाकूरांनी आपल्या बाकीच्या शिष्यांना सांगितलं, आता रामचंद्राची नौका म्हणाली पुढं चालली. गमतीचा भाग म्हणजे या गोलापमा ज्या होत्या यांचा एक कुठला तरी दूरचा नातू होता. तो नातू फार कमी पैसे यांना पाठवत असे आजीला आपल्या. ती मनी ऑर्डर आल्यानंतर त्यातले पैसे घेऊन गोलापमा आल्यानंतर त्या कमी पैशामधला 1/4 भाग फक्त स्वतःसाठी ठेवत होत्या. 3/4 भागामध्ये येताना कोणाला जेवण देता येईल, कोण आजारी आहे हे सगळं बघून येत होते. गोलापमांनी आपल्या आयुष्यामध्ये आपलं जेवण घ्यायच्या अगोदर कोणाला ना कोणातरी पहिल्यांदा जेवायला घातलेले आणि मग जेवलेले आहेत. ठाकूर त्यांचं फार कौतुक करत असत. आपल्याकडे काही असावं आणि मग मी द्यावं ह्याला दान म्हणत नाही. आपल्याकडे असो वा नसो पण मला देता यावं अशी परमेश्वराची प्रार्थना करावी, अशा गोलापमा होत्या. गंमत म्हणजे यांची इष्टदेवता जी होती ती कृष्णच होती. आणि ठाकूर सांगताना गोलापमाला म्हणायचे, हे बघ, या जगामध्ये दोनच ठिकाणी प्रेम करता येतं. एक तर या जगावर प्रेम करणं, एक तर आईवर प्रेम कर. तरी तिसरी गोष्ट येथे कुठली नाही आहे. आणि मग ते उदाहरण म्हणून सांगायचे, जोगीनमांचं उदाहरण द्यायचे. ते जोगीनमांचा अधिकार एवढा होता की त्यांना एकदा त्यांची इष्टदेवता प्रसन्न झाल्यानंतर 3 दिवस ती त्यांच्या घरामध्ये वावरत होती. ठाकूरांनी येऊन सांगितले की ठाकूर असं असं झालं. ठाकूर म्हणाले ती तुझ्यावर प्रसन्नच आहे, त्यामुळे तुला काय काळजी करायचं कारण नाही आहे. मला थोडासा बाका प्रसंग पुढं दिसतोय. ते कळालं नाही जोगीनमांना काय म्हणतायत ठाकूर. गंमत अशी झाली, 6 महिन्यामध्ये 2 अत्यंत देखणी तरुण मुलं ध्यानाच्या वेळेला समोरून उभं राहिली. डोळे टक्क उघडे होते जोगीनमांचे. त्यातल्या मोठ्या थोडासा उंच वाटणाऱ्या मुलाने विचारलं, ओळखलं का? मग कोण आहे सांग मी. जोगीनमा ताबडतोब म्हणाले, ओळखायला काय, बलराम आहे. कृष्ण आणि बलराम या दोघांचं एकाच वेळेला ध्यानामध्ये त्यांना दर्शन झालं होतं. जोगीनमानी आशीर्वाद घेतला दोघांचा, पण त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही आता फार वेळ राहणार नाही तुझ्याकडं. त्यांनी विचारलं असं का म्हणून. ते म्हणाले हे बघ. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या दिव्य दृष्टीने 2 मुलं दाखवली. ते 2 मुलं म्हणजे त्या जोगीनमांचे नातू होते. ते त्यांच्याकडे राहायला होते. म्हटले तुझं आता लक्ष यांच्यात अडकणार आहे, त्यामुळं आम्ही राहू शकत नाही. हे उदाहरण ठाकूर कशासाठी द्यायचे, एक तर तुम्ही जगावर प्रेम करू शकता, एक तर संपूर्ण हृदय एकतर परमेश्वराच्या पायी लागलेलं असलं पाहिजे. म्हणून ठाकूर परत परत सांगत असत की ठाकूरांना प्रश्नच असा विचारला होता, मिस्टर एमनी विचारला होता तो. महेंद्रनाथ म्हणाले देव दिसतो का? ठाकूर परत तेच म्हणाले, दिवसा दिसत नाहीत म्हणून तारे नाहीत का? त्याला थांबायला लागतं ना रात्र होऊपर्यंत. तसं देव दिसतो, फरक फक्त एवढाच आहे म्हणाले, तुम्ही मला जितके स्पष्ट दिसता ना त्याच्यापेक्षा जास्त स्पष्ट तो दिसतो. माणसं मला इतकी स्पष्ट दिसत नाहीत, मला परमेश्वर फार स्पष्ट दिसतो. म्हणून जोगीनमाचं उदाहरण नेहमी ठाकूर सगळ्यांना देत असत की इष्टदेवतेवर एकदा केंद्रित केलेलं मन परत व्यवहारामधल्या कुठल्या किंवा प्रापंचिक गोष्टीमध्ये तुम्ही लावू नका, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. अशा या गोलापमा होत्या. आणि चौथ्या त्यांच्या ज्या होत्या त्या गौरी मा म्हणून होत्या. या गौरी मा म्हणजे फार वेगळं प्रकरण होतं. यांचं नाव मूळ मृदानी असं नाव होतं. चांगल्या घराण्यातल्या होत्या त्या. या ठाकूरांनी सांगितल्याबरोबर ठाकूर म्हणायचे की हे जितके इथे येत आहेत ना,
हे सगळे ऋणानुबंधातले लोक आहेत. कोणी माझ्याबरोबर चैतन्यांच्या वेळेला होता. काही काही शिष्यांना तर स्पष्टच सांगितलं की याला पाहिलेलं आहे मी. ठाकूरांना पुष्कळ वेळा असं कळायचं की हा बरोबर होता, याला बघितलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर ठाकूरांनी एकदा वर्णन करताना असं सांगितलं की एका वेळेला 3 तळी असावीत पाण्याची समोर. एका तळ्याचं नाव वर्तमान, एकाचं भूत आणि एकाचं भविष्य. ही तिन्ही तळी एका वेळेला दिसतात म्हणायचे ते. आणि ये असं दिसतात की मला तिकडचंही कळतं, इकडचंही कळतं, फक्त काही काही ठिकाणी बोलायचं नाही असे निर्बंध आहेत. म्हणून नरेंद्रांना दुसऱ्यांदा जेव्हा समाधी लावली, त्या समाधीमध्ये नरेंद्रांना विचारलं त्यांच्या शिष्यांनी काय काय घडलं म्हणून. पहिल्या समाधीचं संपूर्ण वर्णन नरेंद्रांनी केलेलं आहे. यांनी कसा मला हात लावला, पाय लावला, पायाचं बोट लावलं आणि काय काय झालं याचं वर्णन नरेंद्रांनी केलेलं आहे. दुसऱ्या समाधीचं वर्णन मात्र नरेंद्रांनी केलेलं नाही, कारण त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, सत्य प्रखर सत्य बोलणारे होते. ते म्हणाले मला काहीच आठवत नाही, माहीत नाही मला काही. म्हणून शेवटी ठाकूरांना विचारलं. विचारणारे हे राखाल वगैरे होते, यांनीच विचारलं. त्यावेळेला रामकृष्ण हसून म्हणाले की दुसऱ्या वेळेला तो कसं सांगणार, ज्याचं मनच संपलेलं आहे तो काय आठवण स्मृती कशाचा प्रकार आहे. मनाचं ते मनात नव्हतेच, तेव्हा मी सांगतो काय झालं ते. मी त्याचे दोन्ही हात हातामध्ये घेतले, त्याला पुष्कळ प्रश्न विचारले, त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिली. ती उत्तरं माझ्या ठोकताळ्यांशी बरोबर जमली एवढी खात्री मी करून घेतली. फक्त मी त्यातले ठोकताळे तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ते सांगायला मला निर्बंध आहे. इतकं भविष्य स्पष्ट दिसत असायचं. म्हणून त्यातल्या एकाने विचारले की ठाकूर तुम्हाला ठाकूर एवढं सगळं स्पष्ट दिसतं, तर मग सगळ्या गोष्टी झालेल्याच आहेत असं तुम्हाला वाटत नाही. ते म्हणाले मग गीता कशाला वाचतोस तू, काय सांगितलं कृष्णाने. हे सगळेच्या सगळे मेलेले मी बघितले, तू फक्त आता निमित्त मात्र भव सव्यसाचिन, तू फक्त निमित्त हो, हे सगळं झालेलं आहे. हे त्या श्लोकामध्ये ऐकताना आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. पण ठाकूर ज्या पद्धतीने कालाबद्दल बोलत असायचे, ते म्हणायचे त्रिकाल ही गोष्ट जी आहे त्याच्या पलीकडे मी आहे. त्यामुळे हा त्रिकाल मला दिसणं याच्यामध्ये फारशी काही मोठी गोष्ट नाही. आणि म्हणून या त्रिकालावरची जी सत्ता आहे तिच्याशीच मी बोलत असतो. त्यामुळे तिलाच सांगतो काय चाललंय, काय झालं, तीच माझ्याकडनं सगळं करून घेते. कारण माझ्यामध्ये माझं असं कर्तृत्व कोणतंही शिल्लक राहिलेलं नाही. फक्त मी जसं सांगितलं तसं विशुद्ध चक्रावरून, अज्ञाचक्रावरून विशुद्ध चक्रावर येण्यासाठी एक वासना मनामध्ये धरावी, एक इच्छा मनामध्ये धरावी. म्हणून ज्या वेळेला धरतो त्यावेळेला मी खाली उभा राहू शकतो. आणि तीसुद्धा योजना आईचीच आहे असं ते सांगत असत. या गौरीमा ज्या होत्या, या गौरीमा भयंकर धाडशी अशी स्त्री होती. लहानपणापासूनच यांना वैराग्य होतं. समर्थ लग्नाच्या बोल्यावरून पळून गेले हे आपण ऐकलेलं आहे, पण स्त्री लग्नाच्या बोल्यावरून पळून गेलेली कधी ऐकलेली नाही. ही पहिली स्त्री आहे गौरीमा. घरच्यांनी विचारलं लग्न लावून देणार आहे, ती म्हणाली मला लग्न करायचं नाही. कारण विचारलं, ती म्हणाली माझं लग्न झालेलं आहे. घरचे सगळे त्या काळामध्ये लग्न झालेलं नाही सांगितलंच नाही. ते म्हणाले माझं अमुक अशा एका व्यक्तीशी लग्न झालेलं आहे की ज्याला कधीही मृत्यू नाही. कुणाला कळायलाच तयार नाही. शेवटी तिने तिच्या वडिलांना सांगितलं की माझं ब्रह्मतत्वाशी लग्न झालेलं आहे, त्यामुळे मी लग्न करू शकत नाही. लोकांनी सांगितले की तरुण आहे, शिकलेली आहे, चांगल्या घरातली आहे, म्हणून काहीतरी बडबडत असेल, तुम्ही लग्न ठरवा. त्याप्रमाणे लग्न ठरवलं गेलं, बोहलं गेलं, सगळं झालं. बोहल्यावर चढले आणि बोहल्यावर चढायच्या अगोदर त्या पळून गेल्या. पळून गेल्यानंतर त्यांना पकडून आणण्यात आलं. पकडून आणल्यानंतर परत 6 महिने गेले, परत लग्न लावण्यात आलं. दुसऱ्यांदा लग्नातून पळून गेल्या, दुसऱ्यांदा पकडून आणण्यात आलं. आता मात्र गौरीमाने ठरवलं की हे काय फारसं लांब चालणारी गोष्ट नाही आहे. मनातल्या मध्ये इष्टदेवतेची प्रार्थना केली आणि ज्या घरातून पळून गेल्या त्यांनी घरच सोडलं. या दिसायला अत्यंत देखण्या आणि तरुण होत्या. त्यांचं वय त्यावेळेला केवळ 19 वर्षाचं होतं. घरातनं पळाल्या त्यावेळेला 19 वर्षाची ही स्त्री बाहेर पडल्यानंतर आपल्याकडं स्त्री म्हणून पाहतील आणि त्यामुळं माझ्या ध्यानधारणेमध्ये अडथळा येऊ शकतो म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्यांनी स्वतःचे केस कापून टाकले. आणि केस कापून टाकल्यानंतर आपल्या संपूर्ण अंगाला भस्म किंवा चिखल लावून घेत असत त्या आणि संन्याशी वस्त्र घालत असत. त्यामुळे त्या बऱ्याच वेळा ते स्त्री आहेत याचाच बऱ्याच जणांना अंदाज येत नसे. आणि अशा अवस्थेमध्ये जवळजवळ 15 वर्ष त्यांनी हिमालयामध्ये काढली. ऋषिकेशपासून सुरुवात करून निरनिराळ्या तीर्थस्थळांना भेटी देऊन आपली साधना चालू ठेवली. आणि अशी सगळी साधना झाल्यानंतर भिक्षा मागत मागत दक्षिणेश्वरला आल्या. दक्षिणेश्वरला आल्याबरोबर जेव्हा ठाकूरांची भेट झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मी जे शोधत होते ते इथं बसलेलं आहे.
ठाकूरांना साष्टांग नमस्कार घातला. ठाकूर हसले आणि ठाकूर म्हणाले, थांबा, इथं थांबा, तुम्हाला इथं थांबावं लागेल. आणि मग त्या शारदा मातेंच्या बरोबर जोगीन माता, गोपालमा, गोलापमा आणि या सगळ्या एकत्र झाल्या. आणि या सगळ्या एकत्र झाल्यानंतर या चौघींनी शेवटच्या काळामध्ये ठाकूरांची जी सेवा लागली 1885-84च्या आसपास त्याचा तो कॅन्सर डिटेक्ट झाला, आपण बघणार आहोत. त्या काळानंतर त्यांना खूप सेवा लागली. त्यावेळेला हे सगळे तरुण ब्रह्मचारी लोक यायचे, कोणाकडे पैसे नसायचे, डॉक्टरच्या कन्सल्टेशनसाठी पैसे नव्हते. अशा अवस्थेमध्ये घरची चूल जिवंत ठेवायची, जेवण करायचं. आणि ठाकूर तिथूनच सांगायचे याला, अगं नरेंद्र आलाय, जेवण द्या त्याला, द्या द्या म्हटलं की द्यायचं. कधीही शारदा मातेंनी आपलं हे संपलंय ते संपलंय, घरात हे नाही असं कधीच म्हटलं नाही. ठाकूर म्हणायची ती अन्नपूर्णा आहे, तिथं बसलेली आहे. आणि बरोबर कोण आहे, वैकुंठातली स्वयंपाकीन आहे गोपालमा. तेव्हा तिथं कमी पडणं काही शक्य नाही आणि खरोखरच कधी कुठे काही कमी पडलं नाही. ठाकूरांच्या बाबतीत परमेश्वराने अशी योजना करून ठेवली होती की त्यांच्या जवळजवळ सुरुवातीच्या काळामध्ये माथुर सगळं बघत असायचे. सोन्याच्या ताटातून त्यांनी ठाकूरांना जेवायला घातलं. त्याच्यानंतर शंभूनाथ मलिक आले. शंभूनाथ मलिक जहागीरदार होते. मोठीच्या मोठी त्यांची बाग होती, दक्षिणेश्वरला अगदी समोर होती. तिथं त्यांनी खूप छान असा बंगला बांधला होता. त्याची किल्ली देऊन दरवानाला सांगून दिलं होतं की जर ठाकूर इकडं आले तर त्यांना किल्ली लागेल म्हणून तो रोज इथं बसायचा, त्याला पगार देत होते ते. ठाकूर जर आले तर ठाकूरांनी त्या खोलीचा उपयोग फार वेगळा करून घेतला. नरेंद्राबरोबरची जी भेट झाली ती त्या खोलीत झाली, शंभूचरण मलिक. त्याच्यानंतर रामचंद्र दत्त आले. या रामचंद्र दत्तांनी पुढचा सगळा खर्च, अगदी ठाकूरांना लागणारे सगळे मसाले वगैरे सगळे ते पुरवत असत. आणि शेवटी मनमोहन मित्र नावाचे त्यांचे शिष्य आले. अशा प्रकारच्या या गौरीमा होत्या. आणि आणखीन एक स्त्री शिष्या त्यांची म्हणजे लक्ष्मी देवी म्हणून होती. ही लक्ष्मी देवी म्हणजे अशी होती की या लक्ष्मी देवी म्हणजे ठाकूरांचेच थोरले भाऊ, त्यांची मुलगी. म्हणजे खरं म्हणजे ठाकूर तिचे काका. पण जन्माला आल्यानंतर ठाकूरांनी तिला बघितलं आणि सांगितलं की अरे कमाल झाली, म्हणाली आपल्याच घरामध्ये शीतला जन्माला यावी. गिरीश बाबू घोषांना सांगायचे, गिरीश बाबू खूप पैसे मिळवायचे आहेत का. गिरीश बाबू म्हणायचे ठाकूर, गिरीश बाबू श्रद्धेचा पहाड होते, जे असेल ते स्पष्ट असायचं. ते म्हणायचे ठाकूर पैसे नाहीत असे कोण आहे या जगामध्ये, दिले तर काय वाईट होईल काय. म्हणाले द्या ना. म्हणायचे जाण तिच्या पायाला हात लावून ये. ते म्हणायचे ह्या लक्ष्मीच्या, शीतला आहे ती, अर्धी लक्ष्मी आहे, तिला पाय लाव, भरभरून तुझ्याकडे येईल. अशी ही लक्ष्मी जी होती तिला लहानपणीच ठाकूरांनी सांगितलं होतं की हिचा कल जो आहे, हिचं लग्न करायच्या भानगडीत पडू नका. ही शीतला आहे, शीतलेचं लग्न होत नाही, ती देवी आहे, तेव्हा तिला तिचं जे चाललंय ते करू द्या. सगळं जग ठाकूरांच्यावर विश्वास ठेवतं, पण घरची लोक ठाकूरांच्यावर तेवढा विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भावाने असा विचार केला की ठाकूर म्हणतात खरं, पण शेवटी मुलगी आहे ती, 11व्या वर्षी तिचं लग्न करून टाकलं. बातमी पोचली कुठे, दक्षिणेश्वरला. ठाकूरांच्याकडं बातमी गेली की तुमच्या पुतणीचं लग्न झालं म्हटल्यानंतर ठाकूर म्हणाले अरे रे रे रे, आता लवकरच विधवा होईल. ते हृदय म्हणून त्यांचा जो सहायक होता तो तिथेच होता, भाचा. तो म्हणाला ठाकूर तुमच्या जिभेला काय हाड नाही का, काही काय बोलतात, आता लग्न झाले, कमीत कमी तिचं कौतुक करावं, तिचं अभिनंदन होईल, तिचं बरं वाटो, असं तर काहीतरी म्हणा ना. ठाकूर म्हणाले मी काय करणार, मी बोलतो का, काली बोलते ना माझ्या तोंडातून, मी विचार करून बोलत नाही, जे आलं ते बोलून टाकलं. तिचं लग्न झालं. आता तिच्या नवऱ्याचा मृत्यू होणार असं म्हटल्यामुळे सगळे काळजीत बसले होते. त्यामुळे त्याचा कुठे ॲक्सिडेंट होईल का, कुठं काय होईल का, कुठे विहिरीत पडेल का, असं सगळे बघत होते. पण काय झालं माहीत नाही. 3ऱ्या महिन्यामध्ये जो निघून गेला घरातनं तो आलाच नाही. 12 वर्ष वाट बघितल्यानंतर त्याचं श्राद्ध करण्यात आलं. पूर्वी असा प्रघात असायचा, घरातून गेलेला 12 वर्ष परत आला नाही तोपर्यंत स्त्री विवाहित समजली जायची. या लक्ष्मीदेवी 12 वर्षच विवाहित समजल्या गेल्या, त्यामुळे घरीच थांबल्या. पण ज्या वेळेला त्यांना कळालं की ह्या विधवा झालेल्या आहेत, त्याच्यानंतर त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली. हे ऐकल्याबरोबर ठाकूर म्हणाले की यासाठी तर ती आली होती. आणि गमतीचा भाग म्हणजे त्यांचं आराध्य दैवत बलराम होतं. म्हणून बलरामाच्या वेशामध्ये बलरामाच्या पदन्यासाने त्या कीर्तन करत असायच्या. त्यांचं कीर्तन एवढं चांगलं होतं की 2.5-3 तास त्या कीर्तन करत असायचे आणि सगळे कीर्तन ऐकायला थांबायचे. त्यांच्या हजारोनी गर्दी व्हायची त्यांच्या कीर्तनासाठी. नंतर त्यांचे अनेक शिष्य पण झाले. शेवटी त्या वृंदावनला जाऊन राहिल्या. वृंदावनात त्यांची कीर्तन ऐकायला लोक यायचे. इतकं सगळं असून कोणीतरी त्यांना विचारले की लक्ष्मीदेवी तुम्ही इतकं छान कीर्तन करता,
त्या म्हणाल्या, खरं सांगू का, मला जर चुकून परमेश्वराने पुरुष केला असताना तुम्हाला खरं कीर्तन काय ते दाखवलं असतं. मला स्त्री म्हणून काही मर्यादा येतात म्हणून मी पूर्ण कीर्तन करू शकत नाही. इतकं उच्च दर्जाचं कीर्तन करणाऱ्या या लक्ष्मीदेवी होत्या. या नंतर बरीच वर्षे शेवटी त्यांचं पुरीमध्ये निधन झालं. अशा या स्त्री शिष्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ठाकूरांच्या आसपास राहिल्या. आता प्रापंचिक शिष्य यायला पण सुरुवात झाली होते. त्यातले रामचंद्र दत्त नावाचे पहिले शिष्य, जे मी मगाशी सांगितलं, खूप कृपण म्हणजे चिक्कू असणारा हा माणूस, एक पैसा न सोडणारा माणूस, हा ठाकूरांच्याकडे यायला निघाला. यांचे मित्र मनमोहन मित्र, हे दोघं मित्र होते, मनमोहन मित्र आणि रामचंद्र दत्त. रामचंद्र दत्त म्हणजे विवेकानंदांचे काका, चुलत काका. राहायला विवेकानंदांच्याच घरी होते. ते आपण पाहिलं, विश्वेश्वरांचा केवढा मोठा वाडा होता, तिथं 5-6 आश्रित कुटुंब असायचे, त्यातलं हे एक नातेवाईक कुटुंब होतं. हे पुढे नंतर मेडिकल कॉलेजचे डॉक्टर झाले. कलकत्ता मेडिकल कॉलेजला डॉक्टर म्हणून काम करत असायचे रामचंद्र, म्हणून त्यांचं नाव डॉक्टर रामचंद्र दत्त असं आहे. हे रामचंद्र दत्त आणि मनमोहन मित्र जेव्हा त्यांना कळालं की असं कोणीतरी एक असं त्या ब्राह्मण समाजाच्या त्या वर्तमानपत्रात आल्यानंतर ते भेटीला जायचं ठरलं. मग दोघे भेटीला जायचं म्हणून ठाकूरांच्या जवळ गेले. ठाकूरांचं पहिल्या दिवशी दर्शन, त्यांना असं वाटलं की आता एकदम सगळं भगवं घातलेलं कोणीतरी असा मोठा माणूस आहे ना, अलग निरंजन वगैरे काहीतरी म्हणणार आहे. दार उघडलं, बघितलं तर एक साधा माणूस होता. त्यालाच त्यांनी विचारलं, रामकृष्ण परमहंस कुठे आहेत म्हणून. ते म्हणाले, आहेत या. आले. हे बघत होते की हा माणूस कोणातरी बोलून आणेल. थोड्या वेळाने ठाकूरच म्हणाले, मीच तो, बोला. त्यांना पटलंच नाही की हे ठाकूर आहेत. आता गंमत अशी झाली, ठाकूरांचे ते काहीतरी बोलले आणि दोघे तिथून बाहेर पडले, दर्शन घेऊन बाहेर पडले. एकामेकांची चर्चा चालू झाली. काय वाटतंय तुला ठाकूरांच्याबद्दल? रामचंद्र दत्तांनी विचारलं. मनमोहन मित्र म्हटले, अवघड आहे बुवा सांगायचं, काय विशेष काय वाटलं नाही, पण का कोणास ठाऊक, चांगलं पण वाटतंय पण काय कळत पण नाही, काय कळत नाही वगैरे. मग म्हणाले, आपण असं करूया, परीक्षा घ्यायची म्हणजे व्यवस्थित घेतली पाहिजे, आपण परत जाऊया. शेवटी मेडिकलचा माणूस, डॉक्टर झालेला वगैरे, म्हणजे सगळं सायंटिफिकली बघितलं पाहिजे वगैरे. दुसऱ्यांदा जेव्हा जायला निघाले तेव्हा त्या मनमोहन मित्रांच्या आत्याला कळालं की हे दोघं तिकडे चालले. त्या आत्याने सांगितलं, अजिबात जायचं नाही, तिकडे गेली की माणसं संन्यासी होतात, तुमच्या दोघांची लग्न व्हायची आहेत, अजिबात जायचं नाही म्हणून. मनमोहन मित्र म्हणाले, असं काही नाही आहे, पण मी जाणार. आले दोघे. बघितलं तर भरपूर लोकं बसलेली होती ठाकूरांच्या पुढे. ठाकूर कोणाशी तरी बोलत होते. तो माणूस विचारत होता, साधनेत अडचणी काय येतात? ठाकूर म्हणाले, अडचणी भरपूर येतात, आत्यासुद्धा फार मोठी अडचण आहे. मनमोहन मित्रांना काही कळेना. हा माणूस म्हणाला, नाही समजलं महाराज, काय म्हणता तुम्ही? अरे, आपले नातेवाईक खूप अडचण करू शकतात, आता आत्ताच कोणाकोणाला तरी आत्याने अडचण केलेली, अशा घटना घडतात म्हणाले. मनमोहन मित्रांना 2 मिनटं कळेना की हे सगळं त्यांना कळालं कसं. जसे सगळे बाजूला बांगले तसे हे दोघे आले म्हणाले, ठाकूर तुम्हाला हे सगळं कळालं कसं? ते म्हणाले, असतं. आता मात्र रामचंद्र दत्तांना असं वाटलं की मला काहीही करून आता दीक्षा घ्यायची आहे. आले ठाकूरांच्याकडे. ठाकूरांना म्हणले, ठाकूर मला दीक्षा द्या. ठाकूर म्हणाले, मी तुला मंत्र देतो. ठाकूरांनी त्याच्या जिभेवर एक मंत्र लिहिला, दीक्षा झाली. गुरूंनी मंत्र दिल्यानंतर तो सिद्ध झाला, आणि ठाकूरांच्या हातून आलेला मंत्र म्हणजे तो सिद्धच. पण रामचंद्र दत्त पडले डॉक्टर. टंगवर काहीतरी लिहिल्यासारखं केलं म्हणून त्यांनी काय ब्रेनवर इफेक्ट होणार आहे असं काहीतरी त्यांचे विचार डोक्यात चालू होते. त्यामुळं काय झालं, तिथून ते बाहेर पडले, मंत्र विसरूनच गेले. आणि गुरूंनी दिलेला बीजमंत्र हा इतका पावन असतो की तो विसरायचा अजिबात नसतो. त्याचं उच्चारण झालं नाही तर गुरुची त्यातली ताकद संपत जाते. मग तो मंत्र तुम्हाला परत उद्धरण्यासाठी काम तितकं करू शकत नाही, कारण तो सोडायचा नसतो. ज्या दिवशी दिला त्या दिवसानंतर तो मंत्र हा तुमचा मूळ मंत्र किंवा बीजमंत्र म्हणूनच राहिला पाहिजे. हे दोघं बाहेर पडले. चर्चा चालूच होती. मनमोहन काय वाटते? मनमोहन म्हणाला, बाबा आत्याचं नाव तरी त्यांनी घेतलं, पण बहुतेक हे हिप्नॉटिझम वगैरे करणारे असतील. मनातलं विचार वाचले त्यांनी, असा त्याचा अर्थ आहे, पण म्हणून काय ते स्वामी होत नाहीत. रामचंद्र दत्त म्हणाले, मलाही तोच प्रश्न पडला आहे, काहीतरी ते जिबेवर लिहून दिलं म्हणाले, मंत्र म्हणा म्हणून वगैरे. असं दोघं चर्चा करत कॉलेज स्क्वेअर नावाचं त्यांच्याच मेडिकल कॉलेजच्या समोर असं चौक होतं, तिथं चर्चा करत होते. तेवढ्यात तिथे पलीकडे काळाकुट्ट एक माणूस असा उभा राहिलेला होता. तो त्यांना दोघांनाही म्हणाला, थांबा ना थोडं, होईल सगळं व्यवस्थित, काय एवढी गडबड करताय तुम्ही? या दोघांच्या लक्षात यायच्या अगोदर की आपल्या विषयाशी संबंधित हा काय बोलते म्हणून बघायला गेले तर तो माणूसच तिथं नव्हता. आता मात्र परत पंचायत आली, परत दक्षिणेश्वर. ठाकूर त्यावेळेत आणखीन कोणाशी तरी बोलत होते.
ठाकूर म्हणाले त्या कुठल्या तरी माणसाला कानाच्या जवळ येऊन सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. आता रामचंद्र दत्त मित्रांकडे बघत होते, मित्र यांच्याकडे बघत होते. मित्र हळूच म्हणाले हिप्नॉटिझम, हे मनातलं वाचतात असं. ठाकूर काहीच बोलत नव्हते. शेवटी रामचंद्र दत्तांना राहवलं नाही. ते म्हणाले माझं काय चुकते सांगा. ठाकूर म्हणाले मला काहीही विचारायचं नाही, जे द्यायचं दिलं आहे. डोकं छाटायचं की शेपूट छाटायचे की मधलं काय ठेवायचं की नाही हे सगळं तुमचं स्वातंत्र्य म्हणाले. आईने सांगितलं होतं, मी सांगून टाकलं, मला बाकीचं काय माहीत नाही. जवळजवळ रामचंद्र दत्तांना धुतकारल्यासारखं केलं. रामचंद्र दत्त तिथनं बाहेर पडले, गंगेजवळ गेले, गंगेला गेले आणि आता गंगेतच समर्पण करावं. कारण मनातली तगमग थांबत नाही. हे काय मंत्राचं काय कळत नाही. हा माणसाला शरण जावं काय ते कळत नाही. आणि कुठेतरी बेचैनी लागलेली की या जगात काही फारसं, कारण दोघांचीही साधना थोडी बहुत झालेलीच होती. असं झाल्यामुळं तिथं गेलेला माणूस गंगेपासून परत आले आणि रात्रीचे जवळजवळ 9-9:30 वाजले होते. सगळे लोक निघून गेले होते. ठाकूर झोपले होते. ठाकूरांच्या कुटीच्या बाहेर व्हरांड्यामध्ये बसून त्या मंत्राचा जप चालू केला त्याने. जप साधारण 9:30-10ला चालू झाला आणि जप हळूहळू उजवत गेला. रात्री 1:30-2 वाजता ठाकूर उठले. ठाकूरांना सगळंच माहिती होतं. 1:30-2 वाजता बाहेरून उठले आणि त्यांसमोर बघितलं तर रामचंद्र दत्त ध्यानावस्थेमध्ये बसलेले. दोन्ही डोळ्यामधून घळाघळा पाणी वाहत होतं आणि तोंडामधून फक्त मंत्राचा आवाज येत होता. दोन्ही खांद्यावर हात ठेवून त्यांना उठवलं आणि त्याला सांगितलं. ठीक आहे म्हणाले. नाही म्हणाले माझ्याकडून खूप चूक झालेली आहे. आपल्या गुरुची मी अशा प्रकारे तपासणी करून बघितली, मला त्याचा फार अपमान वाटतो आहे, फार वाईट वाटतं आहे की तुमचा अपमान केला मी. ठाकूर म्हणाले काही नाही, आता काय करू म्हणून विचारलं. पुढे साधना काय करायची, उत्तर ऐकण्यासारखं आहे. ठाकूर म्हणाले पुढची साधना फार सोपी आहे. काय आहे म्हणाले, इथं नेहमी येत जायचं. ते म्हणाले हो येतो. आणि काय नाही, इथं येत जायचं. ते म्हणाले पण काय ग्रंथ, इथं येत जायचं. शेवटपर्यंत रामचंद्र दत्त फक्त ठाकूरांच्या आजूबाजूला राहिले. हीच त्यांची साधना होती आणि एवढीच साधना करायला सांगितली आणि रामचंद्र दत्त मुक्त झाले. मनमोहन मित्रांची वेगळीच कहाणी होती. यांचं इकडं असं प्रकरण आपल्या दोस्ताचं चाललं आहे तर यांना असं वाटत होतं की मी स्पिरिच्युअली फार ॲडव्हान्स्ड आहे, कारण असले काही प्रसंग माझ्याकडे आलेच नाहीत. त्यामुळे ते ठाकूरांच्या सेवेला यायची, सगळं व्हायचं. गंमत अशी झाली, मनमोहन मित्र येऊन बसले तिथं. ठाकूर त्यांना म्हणाले तुम्ही सुरेंद्रनाथ मित्रांचं नाव ऐकलं आहे का. ते म्हणाले नाही. काय तयारी आहे त्यांची. यांना वाईट वाटायला लागलं. यांचा दोष एवढाच होता की माझ्या तयारी एवढी कोणाची तयारी नाही, किंवा मी जेवढा ठाकूरांच्या जवळ आहे तेवढं कोणी नाही, असं त्यांच्यावर. त्याला स्पिरिच्युअल प्राईड म्हणतात, दैवी अभिमान. तो फार घातक आहे. ठाकूरांना माहीत असल्यामुळे ठाकूर नेहमी ते आली की म्हणायची हे ऐकलं का तुम्ही, फार तयारी त्या माणसाची. यांना इतकं वाईट वाटलं त्यांना की त्यांनी ठाकूरांच्याकडे यायचंच बंद केलं. ठाकूरांनी चौकशी सुरू केली, काय झालं. रामचंद्र दत्त त्यांचे मित्र त्यांना विचारल्यावर तो काय येत नाही आहे. म्हटलं ठाकूर मी पण जाऊन विचारलो, काय बोलत नाही. काही विचारले की म्हणतो मी बिझी आहे, मी खूप कामात आहे. ठाकूर म्हणले पण त्याचं ऑफिस आणि त्याचं घर इथं दक्षिणेश्वरच्या जवळ आहे. या बाबांनी केवळ या ठाकूरांना भेटायला लागू नये म्हणून स्वतःचं घर 40 किलोमीटर दूर घेतलं होतं. म्हणजे ऑफिसला घर जवळ असून दुसरं घर घेतलं, इतका त्याचा अभिमान वाढलेला होता. मनात मात्र एकच की माझ्यापेक्षा जास्त सगळे बाकीचे तयारीचे, मी इतकं भक्ती करतो आणि मला माझ्याबद्दल काहीच बोलत नाही, नुसतं सगळ्यांच्याबद्दल बोलतात. आणि रोज रात्री त्यांना झोप लागायची नाही, कारण सारखं मनामध्ये रामकृष्ण. एका बाजूला रामकृष्णांचं आकर्षण, दुसऱ्या बाजूला अहंभाव. मन म्हणायचं जा तिकडे, कारण त्यांचं आकर्षण थांबत नाही. हे म्हणायचे नाही नाही मला फार कमी लेखतात ते. तर त्या सुरेंद्रनाथ मित्र दारू पितो, बाया करतो आणि तो माझ्यापेक्षा चांगला आहे असं म्हणतात. आणि ती खरीच गोष्ट होती बरं का. ती ज्याचं कौतुक केलं होतं त्याला दारू आणि बाई हे दोन्ही व्यसन होतं. आणि ठाकूर काय म्हणायचे की त्याची फार तयारी आहे आणि मी एवढा शुद्ध ब्राह्मण, अजिबात काही न करणारा, मंत्र म्हणणारा, सगळं काही करणारा, भक्ती करणारा. असं सगळं झाल्यानंतर त्याची असा 1 महिना गेला, पण हा बाबा काही दक्षिणेश्वर आलाच नाही. एक दिवस मात्र त्याला खूप असं वाईट वाटलं
आणि असं खूप मनामध्ये वाटलं की जावं होता दक्षिणेश्वरला, कारण ठाकूरांचा चेहरा बघितल्याशिवाय तळमळ थांबत नव्हती. मग असं काय झालं की तो काय करायचा, गंगेच्या कडेला जायचा आणि गंगेच्या तिथे जाऊन उभा राहायचा शांत, म्हणजे मनातनं ते विचार जाऊ देत ठाकूरांचे म्हणून. असाच तो जाऊन उभा राहिला होता. डोळे बंद केले ठाकूरांचे विचार जाऊ देत म्हणून, आणि बंद केले आणि मग उघडले तर बघतो तर त्याला वाटलं ठाकूर समोर कसे काय. एक बोट येते आणि त्या बोटीत ठाकूर आहेत. त्याला वाटलं आपल्याला स्वप्न वगैरे पडलेलं आहे म्हणाला, म्हणून त्याने डोळे चोळले आणि बघितलं तर खरोखरच बोट आली होती. निरंजनानंदाने ठाकूर दोघे एकत्रच आले होते. त्याला एकदम लक्षात आलं की इतक्या ज्या माणसाचा आपण दुस्वास केला ते ठाकूर केवळ आपल्याला भेटण्यासाठी एवढ्या लांबून बोटीने स्वतः आलेले आहेत मला भेटण्यासाठी. दोन्ही डोळ्यातून गळागळा पाणी व्हायला लागलं आणि येऊन ठाकूरांचे पाय धरले आणि म्हणाले, ठाकूर माझं चुकलं. ते म्हणाले, अरे बाळा तू आला नाहीस ना, मला कसं बरं वाटेल तू आला नसशील तर. ते म्हणाले, तुला पाण्याने भरलेला टॉवेल कसा पिळतात माहिती की नाही, तसं माझं हृदय पिळवटून निघालं, माझा मनमोहन कुठे आहे म्हणून. हे ऐकल्यानंतर त्यांनी जे रडायला सुरुवात केली आणि मग ठाकूरांनी सांगितलं, झालं म्हणाले, हे काढायचं होतं म्हणूनच सगळं आईचं चाललं होतं, एवढीच फक्त तुझ्यामध्ये दोष होता, तो निघाला. आता काय नाही म्हणाले, आता आईच्या राज्यात सगळं. तिसरे मनमोहन मित्र म्हणून जे शिष्य होते तेही याच काळामध्ये आले. या गृहस्थांचं तर वेगळंच होतं. ते पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही साधूला भोंदूच म्हणायचे ते. तेव्हा रामचंद्र दत्ताने सांगितले की मनमोहन मित्र आपल्याला तिकडं जायला लागेल, येणार काय वगैरे म्हटल्यावर त्यांनी अटी टाकल्या. मान्य आहेत का बघ म्हणाले, मी येणार, आणि जर हा माणूस भोंदू निघाला तर तुझ्या समोर त्याचे दोन्ही कान धरून मी त्याला ओढणार, त्याचे दोन्ही कान. पटणार असेल तर सांगण्यात येत नाही. तो म्हणाला, अरे पण ते काय नाही पटलं तर सोडून देणार. तसं नाही म्हणाला, पटलं नाही तर ठाकूर कोण तुमचं म्हणतोच नाही रामकृष्ण, ते मी त्यांची कान ओढणार आणि माझी तशी प्रसिद्धी आहे, कारण त्याने तसे प्रकार पूर्वी केले होते दुसऱ्या साधूंच्या बरोबर. एवढी मोठी रिस्क घेऊन त्यांना घेऊन गेले ठाकूरांच्याकडे. तो ठाकूरांच्या तिथे आला, सभेमध्ये बसला आणि ठाकूरांनी बोलायला सुरुवात केली. कोणाला काही वाटतं, कोणाला काही वाटतं म्हणाले, हे सगळे मनाचे खेळ असतं. आपल्याला सगळं कळतं असं काही लोकांना वाटतं. काही लोकांना असं वाटतं की मी सगळ्यांचा पर्दाफाश करून टाकणार आहे असं वाटतं काही लोकांना. इकडे हळूहळू म्हणून मित्रांच्या मनामध्ये जेवढे विचार येत होते ते सगळे विचार ठाकूर समोरून बोलून दाखवत होते, बोलत तिसऱ्याशीच होते. आणि मग हळूच ठाकूर म्हणाले, एवढं सगळं दुसरीकडे बघण्यापेक्षा आपलं आत काय चाललं आहे ते बघायला काय हरकत नाही आहे. आपल्याला काय व्यसन आहे, आपलं काय चाललं आहे. आता मात्र मनमोहन मित्र घाबरले, कारण काय व्यसन आहेत हे जर बाहेर काढलं आणि जर बोट दाखवलं माझ्याकडे तर म्हणाले थोडी बोजी ठेवली, कारण सगळं झाकून चाललेलं होतं आत्तापर्यंत. ठाकूरांना सगळंच माहिती होतं. एवढं केल्यानंतर ते रामचंद्र दत्ताने म्हणाले, मला फार बरं झालं बाबा तू घेऊन आलास इकडे, मला जरा प्रायव्हेटमध्ये भेटायचं आहे म्हणाले. आले ठाकूरांच्या जवळ आले. आता ठाकूरांना सांगायचं की मला दारूचं फार व्यसन आहे आणि मी बाहेर खेळली पण आहे. ठाकूर जवळ आल्याबरोबर धाडस झालं नाही सांगायचं. ठाकूरांनी काही विचारलं नाही. ठाकूर म्हणाले, वा वा, देवीचा पुत्रच आहेस तू, चालू ठेव, साधना चालू ठेव, येत राहा, भक्ती कर म्हणाले आणि त्याला सोडून दिलं. ह्यानं ओळखणारा एक माणूस त्या ह्याच्यामध्ये होता. जसाही मनोमित्र गेले त्याबरोबर तो आला आणि म्हणाला, ठाकूर माफ करा म्हणाला, या माणसाला परत इथं आणू नका तुम्ही. ते म्हणाले, काय झालं, तुम्हाला माहीत नसेल याचे काय काय सवयी आहेत. ठाकूर म्हणाले, इकडे ये, आणि त्याच्या कानात सांगितले, हे आणि हे एवढंच आहे ना. तो म्हणाले, हेच सांगायला मी पुढे आलो होते. म्हटले, मला माहिती आहे. म्हटले, माहिती असून तुम्ही असं. ते म्हणाले, शेवट आहे आता. आपल्याला व्यक्तीच्या सवयीवरून त्याची साधना बांधण्याची एक फार चुकीची सवय लागलेली आहे. जरा जरी चूक करणारा कोणी दिसला की तो अध्यात्मामध्ये प्रगती करू होत नाही, त्याचे तो संपलेला आहे, आपण त्याच्या पुढे आहोत, अशा आपल्या संकल्पना होतात. कोणाची आध्यात्मिक प्रगती किती आहे हे सांगणं आपल्याला कदापिही शक्य नाही. म्हणून प्रकांड पंडित असणारासुद्धा अजून कैक जन्म घालवेल आणि व्यसनी असणारा माणूससुद्धा कदाचित त्याच्या शेवटच्या जन्मामध्ये असू शकतो. अवतार म्हणून ठाकूरांनी हे दाखवलं. आणि म्हणून मग त्याच्यानंतर मनमोहन मित्र आल्यानंतर ठाकूरांनी त्याला जवळ बोलून घेतलं आणि म्हणाले की अरे काम कर, परस्त्रीचा विचार आला ना की ताबडतोब मातेचा विचार कर, काली मातेचा, आणि कर तुला काय करायचं ते. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हा जेव्हा त्याच्या मनामध्ये विचारला त्याच वेळा तो काली मातेचा विचार करायचा, ही सवयच निघून गेली त्याची. त्याचं बाहेर खाली पण सगळं बंद होऊन गेलं. दारू मात्र काही बंद होईना. ठाकूरांच्याकडे येऊन सांगितलं, ठाकूर दारू काय बंद होत नाही. ठाकूर म्हणाले, कशासाठी घेतोस.
नशा पाहिजे ना, चढली पाहिजे, नशा पाहिजे ना, मी तुला त्याच्यापेक्षा मोठी नशा देतो म्हणाले. सगळ्यांना वाटलं की आता ठाकूर काहीतरी समाधी बिमाधीबद्दल काहीतरी सांगणार वगैरे. ठाकूर म्हणाले, एक काम कर, दारू घे, दारूचा पहिलाच थेंब कालीमातेला अर्पण कर आणि प्यायला सुरुवात कर. सगळे म्हणाले, काय ठाकूर हे, म्हणजे दारू सोडायचं सोडून पीच म्हणून सांगतायत. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मनमोहन मित्रांनी दारू पिताना पहिला थेंब कालीमातेच्या पायावर ठेवला, नंतर प्यायला सुरुवात केली. गंमत अशी झाली की त्याचा घोट घेतल्यानंतर ते जे भावावस्थेमध्ये जायचे तेव्हा संपूर्ण त्यांचं जे काय थोडं बहुत जे प्यायचे, त्यांनी जास्त ते प्यायलेच नाहीत, पण ते थोडं बहुत ती साधनाच बनून गेली त्यांची. रोज रात्री ते मद्याच्या माध्यमातून कालीमातेची पूजा करायला लागले आणि मग नंतर ते मद्य हे केवळ माध्यम म्हणूनच उरलं. म्हणजे अवतार पुरुष व्यसनामधून सुद्धा कोणाला कसा मुक्त करू शकतो, एक. दुसरं, कोणाची आध्यात्मिक प्रगती त्याच्यात असलेल्या आत्ताच्या दुर्गुणावरून ताबडतोब आपण अटकळ बांधणे असं करू नये, याचा स्पष्ट पुरावा ठाकूरांनी आपल्या अवतारातून दिलेला आहे. असे त्यांचे शिष्य, प्रत्येक शिष्यामधून शिकण्यासारखा एक धडा, आपल्याला साधनेत पुढं जाण्यासाठी प्रचंड माहिती. आणि म्हणून या सगळ्यातून एक गोष्ट दिसते की इष्टदेवतेचं ध्यान, चारित्र्य, स्वतःचं पावित्र्य या गोष्टी असल्याखेरीज कोणाला ठाकूरांसारख्यांच्या जवळसुद्धा जाता येत नाही. म्हणून जेव्हा ठाकूरांना असा प्रश्न विचारला या तिघा चौघा मंडळांनी मिळून की ठाकूर, ज्यालामध्ये तमसिक प्रवृत्ती प्रचंड आहे अशा व्यक्तींनी करायचं काय, ठाकूर म्हणाले, 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ह्या आपल्याला समजण्यासारख्या आहेत. ठाकूरांचं उत्तर आहे, एक, जितका वेळ शक्य असेल तेवढा सत्संगतीमध्ये घालवावा. जितका वेळ शक्य असेल तेव्हा एकांतामध्ये एकाग्रतेने आपल्या इष्टदेवतेचं ध्यान करावं. आणि तिसरं ते म्हणाले की आपल्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीला, व्यक्ती असो, प्राणी असो, वस्तू असो, इजा होऊ देऊ नये. या 3 गोष्टी कराव्यात. चौथी गोष्ट ते म्हणाले, जर संसारामध्ये असाल, ठाकूरांचं वाक्य आहे, फाटके कपडे घालणाऱ्या माणसावर कधीही लक्ष्मी कृपा करत नाही. ठाकूरांचा फार कटाक्ष असे की कपडे कमी असतील तरी चालतील पण व्यवस्थित असावेत. म्हणून ठाकूरांचं सामान व्यवस्थित होतं. ठाकूर कुठेही बाहेर निघाले की त्यांची तंबाखूची चंची, त्यांचे कपडे, त्यांचं टॉवेल जे काही असेल ते व्यवस्थित असायचं. अव्यवस्थितपणा आणि परमेश्वराची भक्ती याचा एकत्र येणं शक्यच नाही असं ठाकूर स्पष्ट सांगायचे. काही ठाकूरांनी अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. म्हणून आपल्यातला तमस जर कमी करायचं असेल, राजस कमी करायचं असेल, तर जितका वेळ, जितका काळ जिथे परमेश्वराचं नाव कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, कानावर येणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून जिथं आपल्याला परमेश्वराचं ऐकायला मिळेल तिथे चित्त जरी लागत नसेल तरी तिथं जावं, कारण काही कालांतराने त्या संगतीचा परिणाम निश्चित होतो असं ठाकूर म्हणायचे. आणि म्हणून ठाकूरांनी ही गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट सांगितली की कितीही तुम्ही कुठल्याही कार्यामध्ये गुंतलं असाल तरी थोडा वेळ एकांतामध्ये काढावा. एकांतामध्ये राहून आपल्या इष्टदेवतेशी थोडा वेळ काढावा. जमलं तर एकाग्रता करावी. या केल्याने सत्वगुणाचा परिपोष होत जातो. हळूहळू मग ठाकूर म्हणायचे, इथं बसण्याचा अधिकार प्राप्त होईल. हे 3 प्रापंचिक शिष्य त्यांचे झाले. अजून काही प्रापंचिक शिष्य आणि मग एकापेक्षा एक दिग्गज असे त्यांचे बाकीचे जे शिष्य आले त्यांच्याबद्दल आपण नंतर बघूया. हरि ओम. सहनाववतु. पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो.